आज आपण अध्ययन अध्यापनामधला घटक नंबर 2 अध्ययनावर परिणाम करणारे घटक बघणार आहोत। त्याच्यातला अ मुद्दा आहे अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये अध्ययनार्थी, शिक्षक आणि कुटुंब या 3 मुद्द्यांचा आपण अभ्यास करणार आहोत। अध्ययन प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही आणि ती सहजही नाही। अध्ययन प्रक्रिया सहज सोपी व्हावी असे आपल्याला वाटत असते। अध्ययनाद्वारे ज्ञान व कौशल्ये आत्मसात करावी अशी आपली अपेक्षा असते। पण अध्ययन चांगले घडून येणे काही घटकांवर अवलंबून असते। व्यक्तीच्या भोवतालची परिस्थिती अध्ययनाला पूरक किंवा मारक ठरत असते। अध्ययनाला प्रेरणा मिळाली तर अध्ययन चांगले घडते। व्यक्तीला शारीरिक किंवा मानसिक थकवा आला तर तो अध्ययनाला मारक ठरतो। व्यक्तीच्या अवधानाचा तसेच अभिरुचीचा देखील अध्ययनावरती परिणाम होतो। अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे। अध्ययन प्रक्रियेवर परिणाम करणारे घटक एकूण 4 आहेत। नंबर 1 अध्ययनार्थाशी संबंधित घटक म्हणजे विद्यार्थ्याशी संबंधित घटक। नंबर 2 शिक्षकाशी संबंधित घटक। नंबर 3 कुटुंबाशी संबंधित घटक आणि नंबर 4 शाळेशी संबंधित घटक। अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटक व उपघटकांचा आपण आता क्रमशः विचार करूया। नंबर 1 अध्ययनार्थ्याशी संबंधित घटक। अध्ययन करणारी व्यक्ती म्हणजे अध्ययनार्थी, त्यालाच विद्यार्थी असं म्हणतात। अध्ययनार्थ्याशी संबंधित वय, लिंग, बौद्धिक क्षमता, विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान, अभिरुची, अवधान, अभिप्रेरण, सवय, विचार या घटकांचा परिणाम होतो। यामध्ये पुन्हा काही उपमुद्दे येतात। त्यातला पहिला मुद्दा आहे वय। वयाचा अध्ययनावरती परिणाम होतो। व्यवहारामध्ये लहान वयात जटिल बाबी शिकता येत नाहीत, परंतु वयाच्या वाढीबरोबर अवघड गोष्टी शिकता येतात। म्हणून पक्वता प्राप्त करून घेण्यासाठी वय हे कारणीभूत ठरते। शारीरिक व मानसिक पक्वता या ठिकाणी विचाराधीन घेतली जाते। त्यामुळे होणारे अध्ययन चांगले किंवा परिणामकारक असते। म्हणून योग्य वेळी योग्य वयात विशिष्ट शिक्षणाची आवश्यकता असते। कुमार अवस्थेत मानसिक, लैंगिक, बौद्धिक पक्वता पूर्णावस्थेला गेलेली असते। म्हणून योग्य वेळेत योग्य वयात योग्य शिक्षण दिले पाहिजे। उदाहरणार्थ भावनात्मक व लैंगिक शिक्षण। कारण आज शिक्षणामध्ये भावनांकाला सुद्धा महत्व आहे। बाकी शारीरिक बौद्धिक विकास करून बालकाचा उपयोग नाहीये, तर त्याच्याबरोबर त्याच्या जोडीला त्याच्याकडे भावना असणंही गरजेचं आहे। म्हणजे ज्या व्यक्तींच्या सोबत आपण काम करत असतो, घरामध्ये आपल्याला दुःख, प्रेम वाटतंच एकमेकांच्या बद्दल, पण याच भावना ज्या वेळेला आपण कामाच्या ज्या ठिकाणी आपलं काम आपण करत असतो त्या व्यक्तींच्या बद्दल सुद्धा या भावना आपल्याला आपल्या मनामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे। दुसरा मुद्दा आहे यातलाच उपमुद्दा लिंग। व्यक्ती निसर्गतः स्त्री किंवा पुरुष म्हणून जगते व लिंग या घटकाचा देखील अध्ययनावरती परिणाम होत असतो। त्याप्रमाणे त्याचे शिक्षण झालेले दिसून येते। उदाहरणार्थ बालसंगोपन। या कारणासाठी स्त्रीचा बराच वेळ हा जातो। यामुळे घराची सजावट, स्वयंपाक याकडे तिचा कल असतो व त्याला अनुसरून स्त्रीचे शिक्षण होते। मानसशास्त्रीय दृष्ट्या स्त्री पुरुष भेद नाही, म्हणजे स्त्री पुरुषांच्या गोष्टी शिकू शकते, पुरुष स्त्रियांच्या गोष्टी शिकू शकतात। त्यामुळे अध्ययनात स्त्री पुरुष भेद नसला तरी त्याला अनुसरून स्त्री पुरुष शिक्षण हे घडतच असते। उदाहरणार्थ एखाद्या कार्यक्रमासाठी रांगोळी काढायची झाली तर आपण ते मुलीला काम वाटून देतो। या कामात मुलांचा देखील सहभाग आपण घ्यायला पाहिजे आणि मुलांना सुद्धा रांगोळी काढण्याचं काम आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। नंतर आणखीन एक उदाहरण आपल्याला असं सांगता येईल की स्त्री गरजेनुसार घर, गृहशास्त्र, विणकाम, भरतकाम शिकतात, परंतु पुरुषाला स्वयंपाक शिकला पाहिजे, पण त्याची त्यांना गरज नसल्यामुळं ते शिकण्याच्या भानगडीत पडत नाहीत। यानंतरचा पुढचा मुद्दा आहे बौद्धिक क्षमता। विद्यार्थ्यांवर आवश्यक अध्ययनासाठी असणारी क्षमता म्हणजे बौद्धिक क्षमता होय। ज्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता जास्त असते त्या ठिकाणी अध्ययन म्हणजेच वर्तन बदल दिसून येतो। म्हणून बुद्धिमान व्यक्ती अनेक विषयात पारंगत असतात। ज्यांची बुद्धिमत्ता कमी त्याला जास्त अध्ययन करता येत नाही।
मानसशास्त्रीय दृष्ट्या बुद्धिमान व्यक्तींच्या ठिकाणी अध्ययन जलद होते व कमी बुद्धीच्या मुलांना एखादी गोष्ट अनेक वेळा सांगावी लागते. आकलनाचा वेग सुद्धा बुद्धिमत्तेवर अवलंबून असतो. ज्या व्यक्तीची बौद्धिक क्षमता विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असते ती व्यक्ती काहीही शिकवू शकत नाही. म्हणून बुद्धिमत्ता अध्ययनावर परिणाम करणारा घटक आहे. व्यक्तीने आपल्या असलेल्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे तरच अध्ययन घडून येते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती अतिशय बुद्धिमान आहे परंतु शिकतच नाही, त्यावेळेला त्याच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता विकसित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. यानंतरचा चौथा घटक आहे विद्यार्थ्याचे पूर्वसंपादन. व्यक्तीने जे काही संपादन केलेले असते त्याच्यावर सुद्धा अध्ययन अवलंबून असते आणि म्हणून अध्ययनासाठी पूर्वसंपादन असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, बीएड होण्यासाठी कोणत्याही विषयाची शाखेची पूर्व पदवी असणे आवश्यक ठरते. त्यामुळे पूर्वसंपादन अध्ययनावर परिणाम करणारा एक घटक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे काहीतरी वर्तन बदल हे पूर्वीच्या संपादनावर अवलंबून असतात. पूर्वीचेच काही माहीत नसेल तर नवनवीन तत्वे कळत नाहीत. पूर्वीचे काहीच नसेल तर पुढचे काहीच कळत नाही. पूर्वसंपादनालाच पूर्वज्ञान असंही म्हटलं आहे. पूर्वज्ञान हे महत्वाचे असते. त्याच्या आधारावरच पुढील अध्ययन अवलंबून असते. व्यक्तीच्या ठिकाणीच हे पूर्वज्ञान असावे लागते. हा व्यक्तिगत घटक आहे. यानंतरचा पाचवा मुद्दा आहे अभिरुची, आवड निवड. अध्ययन हे अभिरुचीवर अवलंबून असते. ज्याबाबत अभिरुची विद्यार्थ्याला असते त्याचे अध्ययन तो चांगले करू शकतो. गाण्याची आवड असणारा गाणे गायला नीट शिकतो, नाहीतर बाथरूम सिंगर सगळेच असतात. गणित आवडत असेल तर गणिताचे पुढील ज्ञान हे चांगल्या प्रकारे घेतले जाते. अभिरुची म्हणजे सिलेक्टिव्ह इंटरेस्ट आहे. निवडक अवधान म्हणजे अभिरुची. व्यक्तीजवळ एखाद्या गोष्टीची आवड आहे, त्या गोष्टीवर त्याचे लक्ष लगेच केंद्रित होते. उदाहरणार्थ, बुफे जेवणात प्रत्येक जण आपल्या आवडीचे पदार्थ अधिक घेतात. जे आवडत असेल तेच जास्त खाल्ले जाते. मनुष्य अनेक घटकातून एकाच घटकावर केंद्रित होत असतो आणि ज्या घटकावरती तो जास्त केंद्रित होतो ती गोष्ट म्हणजेच त्याची अभिरुची होय. याच्यासाठी दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल फॅशनचं. फॅशन शो मध्ये एकच शो स्टॉपर असतो किंवा एकच शो स्टॉपर म्हणून ओळखला जातो. कारण सर्व माध्यमांचे, ज्युरींचे एकाच व्यक्तीच्या फॅशनवर, सौंदर्यावर, मेकअपवर लक्ष केंद्रित होत असते. त्यामध्ये त्याच्या बुद्धिमत्तेचा सुद्धा विचार केला जातो आणि त्यामुळं इंटरेस्ट ही अवधानाची क्रिया आहे व ज्यात अवधान जास्त असते तिचे अध्ययन जास्त चांगले होते. शालेय विषयांबाबत ज्या विषयात मुलांची आवड जास्त त्या विषयाचे अध्ययन चांगले होते व त्याची आवड निर्माण करण्याचे काम शिक्षकाने केले पाहिजे. यानंतरचा 6वा घटक आहे अवधान. हा व्यक्तिगत घटक अध्ययनावरच परिणाम करतो. अध्ययन करताना एखादी घटना घडली किंवा जो अध्ययन प्रसंग निर्माण केलेला असेल तिचे जर तो एकाग्रतेने लक्ष देत असेल तर अध्ययन नीट होते. लक्ष केंद्रीकरण असणे गरजेचे असते. अवधान यासाठी पाहिजे, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. अवधान नसेल तर अनुभव येत नाही व अवधानामुळेच अनुभव येतो. म्हणून अवधान या ठिकाणी महत्वाचं आहे. अध्ययन प्रसंगाकडे विद्यार्थ्याचे चांगले अवधान, लक्ष केंद्रीकरण, लक्षपूर्वक असणे गरजेचे असते. हे विद्यार्थ्यांवरच अवलंबून राहते. नंबर 7 घटक आहे अभिप्रेरण. व्यक्तीला अभिप्रेरण मिळाले पाहिजे. व्यक्ती स्वतःहून अध्ययनास प्रेरक झाली पाहिजे. स्वतःहून काहीतरी करण्याची इच्छा असली पाहिजे. जेवढे अभिप्रेरण जास्त तेवढे अध्ययन जास्त होते. गरज जेवढी जास्त तेवढ्याच प्रमाणात अभिप्रेरण मिळते. शिक्षणाची गरज असते म्हणून आंतरिक प्रेरणा मिळेल, त्याला आपोआपच अध्ययन चांगले होते. ज्यावेळी शिकण्याची तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हाच अध्ययन चांगले होते किंवा तेव्हाच अध्ययन हे घडून येते. म्हणून विद्यार्थ्याला अभिप्रेरण दिले पाहिजे. जेव्हा एखाद्या गोष्टीची गरज नाही असे वाटते तेव्हा नकळतच त्याच्याकडे दुर्लक्ष होते व अध्ययन होत नाही. नंबर 8 सवय. सवयीचा अध्ययनावर परिणाम होतो. प्रत्येक व्यक्तीला काही सवयी असतात, त्या चांगल्या आणि वाईट असतात. क्रियाकौशल्य ही एक सवयच आहे. एखादी विशिष्ट कृती वारंवार झाल्यामुळे ती कृती यांत्रिक बनून जाते, तिला सवय असे म्हणतात.
यांत्रिक पद्धतीने जी कृती होते तिला अवधानाची गरज नसते, ती आपोआपच होते. अनेक कृती यांत्रिक असतात. सतत लिहिण्यामुळे तो आपोआपच लिहितो. मज्जातंतूच्या क्रियेमुळे हे होत असते. सवयीमुळे कुठलीही गोष्ट सहज केली जाते. सवयीमुळे अध्ययन सुलभ होते. विद्यार्थ्यांना अध्ययन आवश्यक सवयी लावणे गरजेचे असते व त्या असतील तर अध्ययन चांगले होते. अध्ययनात सुलभता येते. लिहिण्याची वाचण्याची सवय लावावी लागते. ज्याला वाचनाची सवय नाही त्याला अध्ययन करणे अवघड जाते. प्राध्यापक व्हॅलेंटाईन यांनी सवयीचे विविध प्रकार सांगितले आहेत. उदाहरणार्थ चालणे, बोलणे, वैचारिक हे सवयींचे प्रकार आहेत. त्यातलाच शेवटचा घटक आहे विचार, थिंकिंग. विचार करण्याच्या प्रक्रियेचा अध्ययनात उपयोग होतो. चिंतन हा एक विचार प्रकार आहे व त्याला अमूर्त विचार म्हणतात. प्रत्यक्ष घटना घडत असताना जो विचार, तो मूर्त विचार व घटना घडून गेल्यानंतर ज्याचा विचार केला जातो त्याला अमूर्त विचार म्हणतात. एखाद्या समस्येचा विचार करताना समोर काहीच नसते, प्रतिमा पुढे असतात, इमॅजरी असते व ज्याच्याकडे हे जास्त असते तो जास्त चांगला शिकतो. अनेक प्रकारे विचार करावा लागतो. मूर्त, अमूर्त अशा स्वरूपात विचार करावा लागतो. काही वेळा केंद्राभिमुख व केंद्रविमुख सुद्धा विचार करावा लागतो. केंद्राभिमुख विचार म्हणजे हे केंद्र आहे आणि अनेक विचार या केंद्राकडे एकवटले जातात, त्याला केंद्राभिमुख विचार असं म्हणतात. केंद्राभिमुख विचार म्हणजे हे केंद्र आहे आणि या केंद्रापासून बाहेरच्या बाजूला अनेक विचार जातात, त्याला केंद्राविमुख विचार असं म्हणतात. एका गोष्टीसाठी अनेक पर्यायांचा विचार केला जातो, त्याला केंद्राभिमुख विचार म्हणतात. तर कधी कधी एका केंद्रापासून अनेक पर्यायातून एकच पर्याय निघतो, तो विचार केंद्रविमुख ठरतो. विविध प्रकारे विचार विद्यार्थ्यांना करता आले पाहिजेत. त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे शिक्षक घटक. शिक्षक हा अध्ययन घडवून आणणारा घटक आहे. अध्ययन घडविण्याचे कार्य शिक्षकाचे असते. शिक्षकाचा विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम होतो. शिक्षकामुळे होणारे अध्ययन व शिक्षक नसताना होणाऱ्या अध्ययनात फरक आहे. विद्यार्थ्यावर शिक्षकाचा परिणाम अनेक दृष्टीने होतो. यामध्ये काही उपमुद्द्यांचा समावेश आहे. त्यातला पहिला उपमुद्दा आहे शिक्षकाचा दृष्टिकोन. प्रत्येक व्यक्तीचे जसे वेगवेगळे दृष्टिकोन असतात तसेच शिक्षकाचेही दृष्टिकोन हे वेगवेगळे असतात. धर्माकडे पाहण्याचा, देशाकडे पाहण्याचा, शाळेकडे पाहण्याचा, वर्गाकडे पाहण्याचा, विद्यार्थ्याकडे पाहण्याचा शिक्षकाचा स्वतःचा असा एक दृष्टिकोन असतो. या वेगवेगळ्या दृष्टिकोनाचा शिक्षकाच्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, शिक्षक देशाभिमानी असेल तर विद्यार्थी सुद्धा देशाभिमानी बनतात. शिक्षक जर तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ता असेल तर विद्यार्थी सुद्धा आधुनिक तंत्रज्ञानामध्ये पारंगत होतात. शिक्षकाचे दृष्टिकोन जेवढे पोषक असतील तेवढेच विद्यार्थ्याचेही दृष्टिकोन पोषक बनतील. राजकारणी विचारसरणी असणाऱ्या शिक्षकाचा देखील परिणाम विद्यार्थ्याच्या अध्ययनावर होतो आणि हे दृष्टिकोन स्वीकारण्याचा दृष्टिकोन विद्यार्थ्याचाही असतो, कारण अनुकरण करण्याची त्यांची वृत्ती असते. शिक्षकांची क्षमता किंवा प्रावीण्याचा सुद्धा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होतो. म्हणजेच ज्या शिक्षकांचा त्या विषयाबद्दल सखोल अभ्यास असतो तोच शिक्षक त्या विषयाला नेमण्यात येतो. त्यामुळे त्या विषयाचं अध्ययन त्या विद्यार्थ्यांचे चांगले होते. शिक्षकाची पात्रता सुद्धा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम घडवते. शिक्षक क्षमता हा घटक विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम करणारा घटक आहे. म्हणून शिक्षक आदर्श असायला पाहिजे असं म्हणतात. नंबर 3, शिक्षकाचे व्यक्तिमत्व. व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या अनेक गुणांच्या संघटनातून दिसणारी जी एक वर्तन परिणाम असतो त्याला व्यक्तिमत्व असे म्हणतात आणि या व्यक्तिमत्वाचा परिणाम विद्यार्थी वर्तनावर होत असतो. व्यक्तिमत्व म्हणजे केवळ बाह्य दर्शन नसून सद्गुण, स्वभाव, दृष्टिकोन, सवयी यांचा समावेश होतो. आदर्श व्यक्तिमत्वाच्या गुणांचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो. त्यामुळे सुद्धा विद्यार्थी आदर्श बनतात. जर शिक्षक उच्च मूल्यांची जोपासना करत असतील तर विद्यार्थी सुद्धा त्या मूल्यांची जोपासना करतात. पण जर शिक्षक सद्गुणी नसतील तर विद्यार्थी सुद्धा दुर्वर्तनशील बनतात.
सद्गुणी व्यक्तीसमोर विद्यार्थी दुर्गुणांकडे जाण्याचं धाडस सुद्धा करणार नाहीत, याची जाणीव किंवा होणारे परिणाम त्यांना माहीत असतात. स्वभाव सुद्धा योग्य म्हणजे मानवतेला चालना देणारा प्रेमळ असा असायला पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी चांगल्या स्वभावाचे बनतील. पण आजकाल तरुणांच्या मध्ये जे पाहायला मिळते ती त्यांच्यातील संस्काराचा अभाव असल्यामुळे दिसते. शिक्षक जर अभ्यासू, कष्टाळू, निर्व्यसनी, दयाळू असतील तर विद्यार्थी सुद्धा अभ्यासू, कष्टाळू, निर्व्यसनी, दयाळू बनतील. यानंतरचा त्यातला उपमुद्दा शिक्षकाचे मानसिक स्वास्थ्य. शिक्षकाचे मानसिक स्वास्थ्य चांगले असले पाहिजे. त्याचा सुद्धा परिणाम अध्ययनावर होतो. हे मानसिक स्वास्थ्य बिघडले तर त्याचे वर्तन आपोआप अपसामान्य स्वरूपाचे होते. म्हणजे चिडणे, अनावश्यक भीती, काळजी करणे, मोडतोड करणे, मारणे, रागावणे अशा गोष्टी त्याच्या हातून होतात. शिक्षकाचे मानसिक स्वास्थ्य आरोग्य ठीक नसेल तर तो वर सांगितल्याप्रमाणे वागतो. तो विद्यार्थ्यांशी नीट वागत नाही. तो विद्यार्थ्यांना रागावतो, मारतो. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन त्याच्या हातून चांगले अध्ययन घडत नाही व त्यामुळे विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार होत नाहीत. यासाठी शिक्षकाचे स्वतःच्या व्यवसायाबद्दल आवड, निष्ठा, प्रेम आणि विश्वास असला पाहिजे. जिव्हाळा असला पाहिजे, प्रेम, तळमळ असली पाहिजे, आत्मीयता असली पाहिजे. नंबर 2, शिक्षक हा उपक्रमशील असला पाहिजे. श्रमाचे महत्व जाणणारा, ज्ञानाला प्राधान्य देणारा, अध्ययनार्थ्यांमध्ये मूल्य रुजविणारा असला पाहिजे. नंबर 3, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत शिक्षक आणि अध्ययनार्थी दोघांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. नंबर 4, अध्ययन अध्यापन प्रक्रियेत अध्ययनार्थी हा घटक केंद्रस्थानी असतो. नंबर 5, नव्याने उदयास येणाऱ्या पद्धतीचा स्वीकार व अवलंब शिक्षकाने केला पाहिजे. अध्ययनार्थीच्या प्रयोग क्षमतेला, सर्जनशीलतेला, क्रियाशीलतेला गतिमान करणाऱ्या, वाव देणाऱ्या मॉन्टेसरी, बालोद्यान, क्रीडन पद्धतीबरोबर डाल्टन संशोधन, स्वावलंबन, क्रमान्वित अध्ययन, ज्ञानरचनावाद या पद्धतींचा उपयोग केला पाहिजे. यामुळे अध्ययनार्थींच्यात सहकार्य, सहिष्णुता, नेतृत्व, सहजीवन इत्यादी गुणांचा विकास होण्यास मदत होते. अध्यापन जेवढे रंजक, आकर्षक व प्रभावी होईल तेवढे अध्ययन परिणामकारक होण्यास मदत होते. अध्ययनार्थ्यांच्या अध्ययनावर शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा फार मोठा परिणाम होत असतो. अध्ययनार्थी हा शिक्षकाचे अनुकरण करत असतो. शालेय जीवनात तर शिक्षक हे विद्यार्थ्यांचे आदर्शच असतात. आई वडिलांप्रमाणे शिक्षकाचेही अनुकरण करण्याची विद्यार्थ्यांची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ, एखादी मुलगी लहान असताना तिच्या आईची साडी नेसणं, आई जशी साडीचा पदर घेते किंवा फॅशन करते त्या पद्धतीनं तिची नक्कल करणे, असं याचं जे अनुकरण करत असतात मुलं, त्याच पद्धतीनं शाळेमध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याला जो शिक्षक आवडतो किंवा शिक्षिका आवडत असते त्यांच्या फॅशनची नक्कल करण्याचं काम किंवा त्यांनी केलेला जो पेहराव असतो, वेशभूषा असते, ते करण्याची प्रवृत्ती आपल्याला या विद्यार्थ्यांच्यात दिसून येते. एकूणच काय, शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा असा ठसा विद्यार्थ्यांच्या मनपटलावर उमटत असतो व त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या जीवनावर विषयाच्या माध्यमातून होतो. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वातील सुदृढपणा, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, आकर्षक व रुबाबदार शरीर बांधा, रेखीवपणा, स्वच्छता, टापटीप, वेशभूषा, केशभूषा, अभ्यासू वृत्ती, अध्यापन कौशल्य, सदाचार, प्रेमळपणा, सर्व धर्म समभाव इत्यादी अध्ययनार्थ्यांच्या अध्ययनावर परिणाम होतो. शिक्षकांचा प्रामाणिकपणा, प्रयत्नशीलता, सहकार्य, सहानुभूती, समानता, सामाजिकता इत्यादी गुणांचा विद्यार्थ्यावर चांगला परिणाम होतो. शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित झालेले विद्यार्थी शिक्षकांच्या सूचना ग्रहण करतात. शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टी स्वीकारतात. शिक्षकांच्या संपन्न व्यक्तिमत्वाचा आणखीन एक भाग म्हणजे त्यांचे मानसिक आरोग्य. शिक्षकाच्या मानसिक आरोग्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर होतो. शिक्षकाचे मानसिक आरोग्य बिघडले असेल तर त्याचे अध्यापन प्रभावी होत नाही. त्यांची प्रयोगशीलता, वक्तशीरपणा, अभ्यासू वृत्ती, शिस्त नाहीशी होते. क्षुल्लक कारणांवरून तो विद्यार्थ्यांवर चिडतो. प्रसंगी रागाच्या भरात तो विद्यार्थ्यांना गंभीर स्वरूपाच्या शिक्षा करतो. मानसिक आरोग्य बिघडलेला शिक्षक स्वतःचा उत्साह व आत्मविश्वास गमावून बसतो. जीवनाकडे आशावादीपणे बघण्याचा दृष्टिकोन संपुष्टात येतो. त्याचे जीवन निराशेने ग्रासले जाते. तो निराश होतो, वैफल्यग्रस्त होतो. वर्गात जाऊन अध्यापन करणे त्याला ओझे वाटू लागते.
तो केवळ पोटार्थी म्हणून अध्यापन करीत असतो. त्याच्या जीवनात अस्थिरता निर्माण होते. असा शिक्षक विद्यार्थ्यात प्रेरणा निर्माण करण्यास असमर्थ ठरतो. त्याच्या बिघडलेल्या व्यक्तिमत्वाचा विपरीत परिणाम अध्ययनार्थीच्या अध्ययनावर आपल्याला झालेला दिसून येतो. शिक्षकाचे मानसिक आरोग्य चांगले असले पाहिजे. चांगले मानसिक आरोग्य लाभलेला शिक्षक आपल्या अध्यापनातून कृतीतून, उक्तीतून, विचारातून, वर्तनातून विद्यार्थ्यांचं अध्ययन गतिमान बनविण्यास प्रयत्न करतो. विद्यार्थ्याचे अध्ययन चांगले व्हावयाचे असेल तर शिक्षकाचे मानसिक आरोग्य उत्तम असले पाहिजे. अध्ययनार्थीच्या अध्ययनावर अशा प्रकारे शिक्षकाच्या वृत्तीचा, दृष्टिकोनांचा, क्षमतेचा, व्यक्तिमत्वाचा व मानसिक आरोग्याचा परिणाम होत असतो. नंबर 3, कुटुंबाशी संबंधित घटक. अध्ययनार्थीचे अध्ययन केवळ शाळेत होत नसते तर त्याच्या अध्ययनाची सुरुवात त्याच्या कुटुंबातून होते. कुटुंब ही अनौपचारिक शिक्षण देणारी संस्थाच आहे. विद्यार्थी शाळेत जेवढा काळ घालवितो त्यापेक्षा अधिक काळ त्याचा घरात जातो. कोरोनाच्या काळात तर घर ही शाळा झाल्याचं आपल्याला माहीत आहे. कुटुंबातील व्यक्तीच्या बोलण्यातून, चालण्यातून, वागण्यातून लहान मूल कितीतरी गोष्टी शिकत असते. ते अनुकरण आणि निरीक्षण या माध्यमातून शिकते. कुटुंबातील वातावरणाचा मुलांवर संस्कार होतो, परिणाम होतो. जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी बालक आपल्या घरीच शिकते. कुटुंबातील भल्या बुऱ्या वातावरणाचा परिणाम हा बालकाच्या अध्ययनावरती होत असतो. कुटुंबाचा दर्जा कौटुंबिक राहणीमानावरून ठरविला जातो. कुटुंबातील व्यक्तीसाठी तेथे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य इत्यादींची सोय केली जाते. केवळ एवढ्या गोष्टीवरून कुटुंबाचा दर्जा ठरवला जातो असे नाही. कुटुंबातील व्यक्ती सुशिक्षित आणि सुसंस्कृत असतील तर त्याचा परिणाम अध्ययनार्थ्यांच्यावर होतो. कुटुंब प्रमुख आणि इतर घटकांची बौद्धिक पातळी चांगली असेल तर अध्ययनार्थी अगदी सहजपणे अध्ययनाकडे आकर्षिला जातो. कुटुंबाच्या आर्थिक दर्जाचा परिणाम अध्ययनार्थ्यावर झालेला दिसून येतो. श्रीमंत कुटुंबातील मुलांना अध्ययनासाठी भरपूर सोयी उपलब्ध असतात. मध्यम कुटुंब खर्चाला आवर घालून शिक्षणाच्या सोयी सुविधा मुलांना उपलब्ध करून देतात. गरिबांना मात्र यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. परंतु आर्थिक मागासांना शासनाच्या सोयी उपलब्ध आहेत. तसेच ज्या कुटुंबाचा दर्जा कनिष्ठ प्रतीचा आहे त्या कुटुंबातील मुलांना न्यूनगंड निर्माण झालेला असतो. आपण खालच्या दर्जाचे आहोत, आपणास शिक्षण घेणे जमणार नाही, आपल्याला इतरांची बरोबरी करता येणार नाही असे त्यांना वाटते. अशी मुले कोणाच्यात मिसळत नाहीत, एकलकोंडी बनतात. खालावलेल्या कौटुंबिक दर्जामुळे त्यांचा आत्मविश्वास ढळतो. मुलांच्या अध्ययनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. काही कुटुंबांना सामाजिक दर्जा प्राप्त झालेला असतो. त्यांचे कुटुंबकर्ते उच्च पदावर असतात, खूप शिकलेले असतात, समाजात त्यांना समाज मान्यता प्राप्त झालेली असते. या उलट काही कुटुंबात समाजाच्या दृष्टीने काही किंमत नसते, त्यांना समाजात कोणीही ओळखत नाही. अशा कुटुंबाची समाज दखल घेत नाही. याचा विपरीत परिणाम अध्ययनावर होतो. कुटुंबातील भावनिक वातावरणाचा परिणाम अध्ययनार्थ्यांच्यावर होतो. मुलांना खाऊ पिऊ घालणे, कपडा लत्ता देणे, औषध पाणी करणे, आजारपणात सेवा शुश्रूषा करणे, त्यांचे रक्षण करणे, काळजी घेणे या गरजा कुटुंब पूर्ण करीत असते. मुलांचे भावनिक जीवन यातून सुधारते. कुटुंबातील ताणतणावपूर्वक वातावरण, अतिशिस्तीचे वातावरण, कुटुंबातील हुकुमशाही, व्यसनाधीन माणसे, अनैतिक वातावरण मुलांचे भावनिक जीवन करपून जाते. अशा कुटुंबातील मुलांना भावनिक विकास खुरटतो. या कुटुंबातील मुली प्रेम, सहानुभूती, ममता शोधण्याच्या प्रयत्नात असतात. ही मुले कौटुंबिक वातावरणातून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. कुटुंब प्रमुखाच्या जबाबदाऱ्या. नंबर 1, आपल्या पाल्याने चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देणे. नंबर 2, पाल्याच्या गणवेशाची, पुस्तकाची व इतर शैक्षणिक साहित्याची शाळेची फी भरण्याची व्यवस्था करणे. नंबर 3, लहान मुलांना शाळेत वेळेवर नेण्याची, सोडण्याची, आणण्याची जबाबदारी पार पाडणे. नंबर 4, पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीची शिक्षकांना भेटून वेळोवेळी चौकशी करणे. नंबर 5, पाल्याच्या प्रगतीच्या संदर्भात शिक्षकांना सर्वतोपरी सहकार्य करावे. नंबर 6, आपल्या पाल्याच्या वर्तनावर बारकाईने लक्ष ठेवणे. नंबर 7, पाल्याच्या क्षमता जाणून घेऊन त्या वृद्धिंगत होण्यासाठी सहाय्य करणे.
आणि यातला शेवटचा मुद्दा आहे अध्ययनासाठी सोयींची उपलब्धता. नंबर 1, घरात अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करावे. नंबर 2, मुलांच्या अभ्यासासाठी राखून ठेवलेल्या वेळात त्यांना शक्यतो घरातील कामे सांगू नयेत. नंबर 3, पालकास किंवा घरातील अन्य कोणास शक्य झाल्यास बालकाला अभ्यासात मदत करावी, मार्गदर्शन करावे. नंबर 4, अध्ययनासाठी संध्याकाळी खाणे पिणे, लाईट, मोबाईल, कम्प्युटर इत्यादींची सोय उपलब्ध करून द्यावी. नंबर 5, घरातील वातावरण प्रसन्न ठेवा. अध्ययनावर स्मरण विस्मरणाचा होणारा परिणाम व स्मृतीतंत्रे. स्मरण ही एक मानसिक प्रक्रिया असून यामध्ये गोळा करून साठविलेल्या माहितीचा पाहिजे तेव्हा ती माहिती आठवून उपयोगात आणली जाते. याला स्मरण किंवा स्मृती असे म्हणतात. दैनंदिन जीवनात आपल्याला विविध प्रकारचे अनुभव येतात. त्या अनुभवांची नोंद आपल्या मनपटलावर होत असते. ज्ञानेंद्रियांच्या द्वारे आपण अनेक अनुभव घेत असतो. हे अनुभव आपण जतन करीत असतो. आपल्या मनपटलावर ते कोरलेले असतात. जतन करण्याची ही देणगी मानवाला प्राप्त झालेली असते. तिला स्मरण असे म्हणतात. आता आपण स्मरणाची व्याख्या पाहूया. स्मरण म्हणजे व्यावहारिक शब्दात आठवणे होय. आठवण्याच्या क्रियेला आपण स्मरण असे म्हणतो. स्मरणात आपण अनेक गोष्टी साठवून ठेवू शकतो. स्मृती साठवण्याच्या क्षमतेलाच धारणा शक्ती असे म्हणतात. स्मरणाच्या विविध मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. स्मृती म्हणजे धारणा शक्ती होय, ही एडगेल यांनी व्याख्या सांगितलेली आहे. नंबर 2, मागील काळात घेतलेला अनुभव आणि वर्तमान काळात घेतलेला अनुभव यांच्यातील संबंधाचे आकलन स्मरण या क्रियेत जास्त महत्वाचे आहे, असा विचार मॅकडुगल यांनी मांडलेला आहे. नंबर 3, मेमरी कन्सिस्ट इन रिमेंबरिंग व्हॉट हॅज बीन प्रिव्हियसली लर्न. वुडवर्थ यांनी ही व्याख्या केलेली आहे. पूर्वी शिकलेले आठवणे म्हणजे स्मरण होय. नंबर 4, स्मृती म्हणजे नवा अनुभव. नंबर 5, गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय. ही स्टाउट यांनी व्याख्या केलेली आहे. रॉस यांच्या मते स्मृती म्हणजे नवा अनुभव. थोडक्यात ज्ञानेंद्रियांमार्फत घेतलेल्या अनुभवांची आपण मनपटलावर नोंद करून ठेवीत असतो. हे अनुभव जतन करण्याची क्षमता आपल्या जवळ असते. जतन करण्याची ही जी देणगी मानवाला प्राप्त झाली आहे तिला स्मरण असे म्हणतात. पुढचा मुद्दा आहे स्मरण प्रक्रियेचे घटक. स्मरण प्रक्रियेचे एकूण 4 घटक आहेत. त्यातला पहिला घटक ग्रहण किंवा संस्करण, यालाच लर्निंग ऑर रेजिस्ट्रेशन असं म्हणतात. नंबर 2, धारणा किंवा अनुभव संस्कारांची जपणूक करणे, रिटेन्शन. नंबर 3, प्रत्यावहन किंवा ओळखणे, रिकॉल. आणि नंबर 4, प्रत्याभिज्ञान म्हणजे रेकग्निशन. त्यातला एक एक मुद्दा आपण सविस्तर बघूया. पहिला मुद्दा आहे ग्रहण. आपण वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियामार्फत वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव हे घेत असतो. ज्ञानेंद्रियांनी घेतलेला अनुभव मेंदूपर्यंत मज्जातंतूच्या मार्फत जातो आणि प्रत्येक अनुभवाचा ठसा आपल्या मनपटलावर उमटत असतो. जी गोष्ट आपल्याला आठवते तिला आपण स्मरण करतो. स्मरण चांगले राहण्यासाठी ग्रहण व्यवस्थित व्हावयाला पाहिजे. ग्रहण करीत असताना पुढील गोष्टींचा परिणाम हा होत असतो. नंबर 1, अनुभवांचे स्वरूप. म्हणजे ग्रहणामध्ये अनुभवाला खूप महत्व आहे, पण या अनुभवांचं स्वरूप आपल्या लक्षात आलं पाहिजे. त्यातला पहिला मुद्दा आहे अनुभवांची तीव्रता. अनुभव जेवढा तीव्र तेवढा त्याचा ठसा खोलवर उमटतो. उदाहरणार्थ, एखादे वाहन चालवायला शिकत असताना जर समजा अपघात झाला तर त्याचा ठसा दीर्घकाळ उमटतो आणि मनामध्ये भीती बसते. याचे कारण म्हणजे चेतकाची आणि अनुभवाची तीव्रता. नंबर 2, अनुभवाची सार्थता. ग्रहण करावयाचा अनुभव जर सार्थ असेल म्हणजेच योग्य असेल तर ग्रहण चांगले होते. आशय नीट लक्षात न येणाऱ्या गोष्टींचे संस्करण नीट होत नाही. अनुभव यासाठी योग्य हवेत. प्रत्यक्ष कृतीयुक्त अनुभवांची आपण जोड दिली पाहिजे. नंबर 3, अनुभवांचे नाविन्य. अद्भुत, वैचित्र्यपूर्ण, नाविन्यपूर्ण, आकर्षक वस्तूंचे ठसे हे मनपटलावर दीर्घकाळ पडतात किंवा उमटतात.
नयन मनोहर दृश्य, सुंदर फूल याचे ठसे मनावर उमटतात. त्याच्या आकर्षकपणामुळे मनावर त्याचा जास्त परिणाम होतो आणि त्यामुळे त्याचे संस्करण चांगले होते. नंबर 4, प्रेरणा. सामान्य व्यक्तीपेक्षा आदरणीय व्यक्तीने एखादी गोष्ट सांगितली तर त्याचा जास्त परिणाम होतो. मोठ्या व्यक्तींच्या शब्दात जास्त प्रेरक अशी शक्ती असते. याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे अनुभव घेणाऱ्या व्यक्तीची स्थिती. संस्करण हे व्यक्तीच्या शारीरिक मानसिक स्वास्थ्यावर अवलंबून असते. शारीरिक मानसिक स्वास्थ्य चांगले असेल तर ग्रहण चांगले होते. आता यातला उपमुद्दा आहे बौद्धिक क्षमता. बौद्धिक क्षमता कमी दर्जाची असेल तर ग्रहण चांगले होत नाही. कुशाग्र व्यक्तीची बौद्धिक क्षमता मंद व्यक्तीपेक्षा चांगली असते. नंबर 2, मानसिक परिपक्वता. जन्मापासून मानसिक विकास होत असतो. विशिष्ट विषय ग्रहण करण्यासाठी विशिष्ट परिपक्वतेची विशिष्ट पातळी आवश्यक असते. ती पातळी प्राप्त झाल्यावर ग्रहण चांगले होते. नंबर 3, वय. वयानुसार बुद्धी विकास होतो. पूर्वानुभवात वाढ होत असते वयामुळे. जसे जसे वय वाढेल तसं तसं अनुभवांमध्ये सुद्धा वाढ होत जाते. नंबर 4, इच्छा. अध्ययनार्थीची अध्ययन करण्याची इच्छा असेल तरच अध्ययन विषयक गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. नंबर 5, अवधान. जे ज्ञान ग्रहण करायचे त्याकडे त्याचे अवधान असेल तर ग्रहण व्यवस्थित होते. नंबर 6, आवड व अभिरुची. व्यक्तीचा नैसर्गिक कल तिच्या ग्रहण क्षमतेवर परिणाम पटकन ग्रहण करते. नंबर 7, प्रगतीची व यशाची जाणीव. प्रगतीची जाणीव ग्रहणाला उपकारक ठरते. यश प्राप्त झाले की व्यक्ती पुन्हा पुन्हा त्या दिशेकडे वळते. त्यामुळे ग्रहण चांगले होते. नंबर 8, पाठांतर. पाठांतराने ग्रहण चांगले होते. पाठांतराच्या पठण व प्रपाठ या 2 पद्धती आहेत. पठण पद्धतीपेक्षा प्रपाठ पद्धती लाभदायक ठरते आणि म्हणूनच तुम्हाला बीएडच्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक विषयाचे प्रपाठ लेखन दिलेले आहे. नंबर 2, धारणा, रिटेन्शन. ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेल्या अनुभवांची जपणूक करणे म्हणजे धारणा होय. धारणा निसर्गदत्त शक्ती आहे. मेंदूवरील पेशींवर उमटणारे ठसे जितके दीर्घकाळ टिकतील तितकी धारणा चांगली होते. धारणा म्हणजे अनुभव, संस्कारांची बँकच होय. धारणेवर पुढील घटकांचा परिणाम होत असतो. नंबर 1, चेतकाची तीव्रता. चेतक जितके तीव्र तितकी धारणा चांगली. उदाहरणार्थ, काही कामानिमित्त एखादी व्यक्ती आपल्या संपर्कात आली आणि ती जर सामान्य व्यक्ती असेल तर आपण तिला विसरतो. पण तेच एखादी सुप्रसिद्ध व्यक्ती, सिनेनट, सिने अभिनेत्री, गायक आपल्या लक्षात राहतात. उदाहरणार्थ, एखादा जुना विद्यार्थी जर समोर आला की शिक्षक त्याला विसरलेले असतात. त्यामुळे घटना चेतकाची तीव्रता जितकी जास्त तेवढी धारणा चांगली. नंबर 2, चेतकाची नवीनता. चेतकाची नाविन्यता धारणेला दृढ बनविते. ज्या अनुभवांची आपण पहिल्यांदाच अनुभूती घेतो तो अनुभव त्यांच्यातील नाविन्यामुळे चांगल्या स्मरणात राहतो. उदाहरणार्थ, मेट्रो ट्रेन सिनेमात पाहिल्या होत्या, परंतु मागील आठवड्यात दिल्लीला जाण्याचा योग आला आणि मेट्रो ट्रेनचा अनुभव घेता आला आणि तो अविस्मरणीय होता. कारण मेट्रो ट्रेनची स्पीड, त्याचं कम्फर्ट, त्याचं स्पेशियसनेस, एअर कंडिशनर, स्टेशन इन्फॉर्मेशन, ऑटोमॅटिक डोअर ओपनिंग असे अनेक त्याची वैशिष्ट्ये होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अफोर्डेबल तिकीट्स. 3, चेतकाचा कालावधी. चेतकाचा कालावधी स्मरणावर परिणाम करत असतो. दीर्घकाळचे चेतक स्मरणाला पक्के बनवते. उदाहरणार्थ, वेगवेगळ्या 2 कवितांच्या पाठांतरासाठी कमी अधिक वेळ दिल्यास अधिक वेळ दिलेली कविता चांगली स्मरणात राहते. नंबर 4, ग्रहणाचा वेग. ग्रहणाचा वेग अधिक असेल तर धारणा चांगली होते. सावकाश, गडबड, गोंधळ करीत रमत गमत एखादे काम अध्ययन केल्यास धारणा चांगली होत नाही. नंबर 5, पठणातील परिश्रम. एखादी पाठ्यवस्तू पाठ करीत असताना जितके अधिक परिश्रम घेतले जातील तितके तिचे संस्करण चांगले होते. नंबर 6, अवधान. अवधानपूर्वक शिकलेली गोष्ट चांगली व दीर्घकाळपर्यंत लक्षात राहते. नंबर 7, अभिरुची. आवडीच्या विषयाची धारणा अधिक चांगली बनते. अभिरुची अनुभव ग्रहणावर अनुकूल परिणाम करते.
नावड प्रतिकूल परिणाम करते. नंबर 8 भावना. धारणेत भावनेला महत्व आहे. सुखद अनुभव अध्ययनावर चांगला परिणाम करतात. दुःखद अनुभव प्रतिकूल परिणाम करतात. नंबर 9 अनुभवांची व्यापकता. जे अनुभव क्षुल्लक असतात त्यांचे ठसे मनपटलावर उमटत नाहीत. या उलट प्रभावी व व्यापक अनुभवांचे ठसे हे मनपटलावर चांगले उमटलेले असतात आणि ते दीर्घकाळ स्मरणात राहतात. नंबर 10 ग्रहणानंतरच्या कृती. ग्रहणानंतरच्या कृतींचा धारणेवर परिणाम होतो. विषयातील साधर्म्य धारणेवर विपरीत परिणाम करते. म्हणून शालेय वेळापत्रकात साधर्म्य असलेले विषय लागोपाठ ठेवू नयेत. विश्रांती व झोप धारणेच्या दृष्टीने महत्वाची आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे प्रत्यावहन म्हणजेच रिकॉल. पूर्वी घेतलेले अनुभव आठवणे म्हणजे प्रत्यावहन होय. एखाद्या वेळेस आपण पूर्वी हस्तगत केलेले एखादे वाद्य वाजविण्याचे कौशल्य आपण पुन्हा करून दाखवू शकतो. एखादी पाठ केलेली कविता पुन्हा म्हणून दाखवू शकतो. अशा तऱ्हेने धारणेचे प्रत्यावहन आज विविध रूपाने आपल्याला दाखविता येते. पूर्वानुभवांची अशा तऱ्हेने निरनिराळ्या स्वरूपातील आठवण म्हणजे प्रत्यावहन. ग्रहण व धारणा झालेली असूनही प्रत्यावाहन काही वेळेला चांगले होऊ शकत नाही, कारण काही घटकांचा प्रत्यावहनावर परिणाम होत असतो. प्रत्यावहनावर परिणाम करणारे घटक पुढील प्रमाणे. नंबर 1 शारीरिक व मानसिक अवस्था. शरीर व मन स्वस्थ असेल तर प्रत्यावहन चांगले होते. थंडी, ताप, डोकेदुखी प्रत्यावहनास अडथळा आणतात. त्याशिवाय राग, भीती, दुःख या भावनांचा तीव्र उद्रेक प्रत्यावहनाला अडथळा निर्माण करतो. नंबर 2 मनाचा कल. जे आठवावे अशी मनाची तयारी असते त्याचीच आठवण होते. परीक्षेच्या वेळी आठवलेच पाहिजे असाच मनाचा कल असतो. त्यामुळे आपल्याला परीक्षेच्या काळात वाचलेले आठवते. नंबर 3 प्रेरणा. व्यक्तीला योग्य प्रेरणा मिळाली तर प्रत्यावहन चांगले होते. परीक्षा, स्पर्धा ही प्रेरणाच आहे. प्रेरणा या 2 प्रकारच्या असतात, अंतःप्रेरणा व बाह्य प्रेरणा. परंतु अंतःप्रेरणा ही महत्वाची ठरते. नंबर 4 प्रयत्न. एखादी गोष्ट आठवावी म्हणून योग्य दिशेने प्रयत्न झाल्यास प्रत्यावहन सुलभ होते. नव्या जुन्या अनुभवात साहचर्य संबंध प्रस्थापित करणे हा प्रयत्नांचाच भाग आहे. असे साहचर्य संबंध योग्य प्रमाणात असावेत. मनात अनेक अनुभवांचे संस्कार असतात. हे अनुभव संस्कार एकमेकांना परस्पर संबंध प्रस्थापित झाल्याने जोडले जातात. हे जे परस्पर संबंध प्रस्थापित होतात त्याला साहचर्य संबंध असं म्हणतात. नंबर 4 प्रत्याभिज्ञान रिकॉग्निशन. पूर्वी घेतलेल्या अनुभवांची जेव्हा आपल्याला ओळख पटते तेव्हा त्याला प्रत्याभिज्ञान असे म्हणतात. प्रत्याभिज्ञानाला पूर्वी अनुभवलेली पूर्वपरिचित गोष्ट तीच म्हणून ओळखणे अभिप्रेत असते. पूर्वानुभवाचा ज्ञानेंद्रियाशी पुन्हा संबंध जोडला जातो. प्रत्यावाहन आणि प्रत्याभिज्ञान दोन्ही गोष्टी घटकात पूर्वानुभवांचे स्मरण अंतर्भूत असते. आता प्रत्याभिज्ञानातील दोष. प्रत्याभिज्ञान ही प्रत्यावाहनापेक्षा सोपी क्रिया असली तरी तिच्यामध्ये 2 प्रकारचे दोष असतात. नंबर 1 परिचित गोष्टी न ओळखणे. खूप कालावधीनंतर परिचित असलेल्या व्यक्तीला बहिरंग बदलल्यामुळे आपण परिचयाची असून सुद्धा ओळखू शकत नाही. त्या व्यक्तीने बऱ्याच खाणाखुणा सांगितल्यावर मात्र आपल्याला त्या व्यक्तीची ओळख पटते. नंबर 2 अपरिचित बाबी परिचित वाटणे. ओळखीची नसलेली पाठमोरी व्यक्ती आपल्याला तिच्या चालण्याच्या पद्धतीवरून, शारीरिक ठेवणीवरून परिचित आहे असे वाटते. आपण तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती व्यक्ती आपल्या परिचयाची नसते. बहिरंगाच्या सारखेपणामुळे आपल्याला असं वाटतं. अशी फसगत प्रत्याभिज्ञानातील अपरिचित बाबी परिचित वाटण्याच्या दोषामुळे घडतात. स्मरणाचे प्रकार. स्मरणाचे एकूण 9 प्रकार आहेत. मनोवैज्ञानिक स्मरण, तात्कालिक स्मरण, दीर्घकालीन स्मरण, निरशीय स्मरण, सक्रिय स्मरण, यांत्रिक स्मरण, बौद्धिक स्मरण, व्यक्तिगत स्मरण आणि अव्यक्तिगत स्मरण. हे प्रकार सांगण्याचं कारण म्हणजे तुम्हाला एमसीक्यू मध्ये प्रश्न विचारला तर हे उत्तर देता यावं म्हणून हे स्मरणाचे प्रकार आपल्याला सांगितलेले आहेत. चांगल्या स्मरणाची वैशिष्ट्ये. नंबर 1 एखादा अनुभव योग्य वेळी अचूकपणे आणि लवकर आठवणे हे चांगल्या स्मरणाचे वैशिष्ट्य आहे.
नंबर 2, अभ्यास करताना पाठांतराच्या वेळी व एखादा अनुभव प्राप्त करताना विविध मुद्द्यांचे शीघ्र व चांगले ग्रहण करता आले पाहिजे. नंबर 3, दीर्घकाळ विषय स्मरणात राहून तो योग्य वेळी आठविता आला तर तो स्मृतीचा विशेष मानला जातो. नंबर 4, योग्य वेळी योग्य विषय आठविता आला पाहिजे. गत अनुभवांची वेळेवर आठवण होणे हे चांगल्या स्मृतीचे वैशिष्ट्य आहे. नंबर 5, ग्रहण केलेल्या गोष्टींपैकी नेमक्या, योग्य व उपयुक्त अशा गोष्टी आठवता येणे हे चांगल्या स्मृतीचे लक्षण आहे. नंबर 6, ज्या व्यक्तींची ग्रहण क्षमता, धारणा क्षमता आणि प्रत्यावाहन तसेच प्रत्याभिधान क्षमता उत्तम, त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. यानंतरचा आपण मुद्दा बघणार आहोत विस्मरण, फॉरगेटिंग. स्मरण ही जशी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे तशीच विस्मरण ही सुद्धा एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. ग्रहण केलेले अनेक अनुभव आपण विसरतो. काही अनुभव चिरकाल आपल्या लक्षात राहतात तर काही पूर्वानुभवांची स्मृती कालांतराने पुसट होते. काही पूर्वानुभव आपल्या स्मृतीतून पूर्णपणे निसटलेले असतात, विसरले जातात. त्यालाच विस्मरण असं म्हणतात. एखादी गोष्ट योग्य वेळी न आठवणे, कधीच न आठवणे, त्यातील काही भाग आठवणे म्हणजे विस्मरण होय. थोडक्यात प्रत्यावाहन व प्रत्याभिज्ञान यांची अकार्यक्षमता म्हणजे विस्मरण होय. विस्मरणाचा अभ्यास स्मरणा इतकाच महत्वाचा आहे. जीवनातील दुःखद प्रसंग व घटना, क्लेशदायक प्रसंग काही वेळेला महत्वाचे असते. जीवनातील दुःखद प्रसंग व घटना, क्लेशदायक प्रसंग काही वेळेला विसरलेलेच चांगले असतात. जीवनातील घेतलेले सगळेच अनुभव लक्षात राहत नाहीत. चांगल्या गोष्टी स्मरणात राहण्यासाठी वाईट गोष्टींच्या विस्मरणाची गरज असते. स्मरण आणि विस्मरण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्या अनुभवांची धारणा चांगली तो अनुभव आपल्याला लवकर आठवतो व ज्याची धारणा कमी असेल त्या अनुभवाचे विस्मरण जास्त होते. स्मरण चांगले राहण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत. आपण घेतलेले सर्वच अनुभव महत्वपूर्ण असतातच असे नाही. काही अनुभव आपल्या दृष्टीने आवश्यक असतात तर काही अनुभव अनावश्यक असतात, त्रासदायक असतात. असे अनुभव मानसिक दृष्ट्या योग्यच असतील. दुःखद अनुभव विसरणे जीवनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. दुःखाच्या क्षणी सुखद अनुभव आठविण्याचा प्रयत्न केला तर आपले जीवन सुखद बनू शकेल. म्हणून आनंदी जीवन जगण्यासाठी दुःखद अनुभव विसरणे गरजेचे असते. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे विस्मृती चक्र. विस्मरणासंदर्भात एबिंगहॉस या मानसशास्त्रज्ञाने बरेच संशोधन केलेलं आहे. इथे तुम्हाला एक एमसीक्यू विचारला जाऊ शकेल की विस्मरणावरती कोणत्या मानसशास्त्रज्ञाने संशोधन केलेलं आहे, तर त्याचं नाव आहे एबिंगहॉस. त्यांनी स्वतः बरेच प्रयोग करून विस्मरणाबद्दलचा आलेख तयार केला. त्याला एबिंगहॉसची विस्मृती वक्र असे म्हणतात. त्यांनी काही निरर्थक शब्दसमूहाचे अध्ययन एकदा बिनचूक म्हणता येईपर्यंत केले. त्यानंतर त्याचे प्रत्यावहन घेण्यात आले. 20 मिनिटे, 24 तास, 2 दिवस अशा वेगवेगळ्या कालखंडानंतर हे प्रत्यावाहन घेण्यात आले. निष्कर्षामध्ये असे दिसून आले की अध्ययन केलेल्या विषयाचा निम्मा भाग पहिल्या 20 मिनिटात विसरला जातो. अध्ययनानंतरचा पहिल्या 8 तासात विस्मरणाचे प्रमाण अत्यंत जलद असते. त्यानंतर विस्मरणाची गती मंद होत जाते. 10 दिवस किंवा 21 दिवसांनी पुन्हा त्याचे मापन केले असता त्यात फारसा फरक पडत नाही असे आढळून आले. थोडक्यात विस्मरण सुरुवातीला जलद होते व नंतरच्या काळात विस्मरण मंद गतीने होते. हे तुम्हाला एका आलेखाद्वारे दाखविलेले आहे. आता आपण बघूया विस्मरणाची कारणे. व्यक्तीला विस्मरण होण्याचे 3 सिद्धांत मांडलेले आहेत. त्यातला पहिला सिद्धांत आहे अनुपयोगाचा सिद्धांत, म्हणजे ज्याचा उपयोग होत नाही. या सिद्धांताप्रमाणे व्यक्तीच्या मेंदूवर अध्ययनामुळे झालेले संस्कार किंवा ठसे उद्दीपित केले न गेल्यामुळे किंवा वापरात न आल्यामुळे ते पुसट होत जातात व शेवटी नष्ट होतात. या उलट पुन्हा पुन्हा आठवल्या जाणाऱ्या गोष्टी स्मृतीमध्ये पक्क्या होतात. परंतु एकदा शिकलेल्या गोष्टींचे ठसे कमीत कमी कार्यक्षम झाले तरी ते पूर्णतः नष्ट होत नाही. त्या गोष्टींचे पुन्हा अध्ययन केल्यास त्यांच्या आकलनाला व स्मरणाला कमी वेळ व कमी श्रम लागतात असे दिसून येते.
म्हणून हा सिद्धांत पूर्णपणे आपल्याला मान्य करता येत नाही. दुसरा नियम आहे निरोधनाचा नियम किंवा सिद्धांत. या सिद्धांताप्रमाणे प्रथम शिकलेल्या गोष्टींचे मेंदूवरील संस्कार पक्के होण्यापूर्वी दुसरी गोष्ट शिकावयास घेतल्यास पहिल्या अध्ययनाच्या ठशांना अडथळा मिटले जाण्याची शक्यता असते व त्यामुळे प्रथम शिकलेली गोष्ट विसरली जाते. काही वेळेला उलटी प्रक्रिया घडते. पूर्वीचा अनुभव इतका प्रभावी असतो की नंतरच्या ठशांमुळे ते पुसट होत नाहीत, तर नंतरचे ठसे पुसट बनतात. नंतरच्या अध्ययनामुळे पहिल्या अध्ययनाच्या धारणेवर जो विपरीत परिणाम होतो तो 2 प्रकारचा असतो. नंबर 1, पुरोगामी निरोधन. मनात पूर्वीपासून दृढ असलेले अनुभव नंतरच्या अनुभवाला विरोध करतात. उदाहरणार्थ, मराठीतील एकवचन आणि अनेक वचन ही 2च वचने आहेत. संस्कृत भाषा शिकताना एकवचन, द्विवचन आणि अनेक वचन शिकवले जाऊ लागले की पूर्वीच्या अध्ययनाचा नंतरच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होतो. मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा निर्माण करतो. यालाच पुरोगामी निरोधन असे म्हणतात. नंबर 2, प्रतिगामी निरोधन. नवीन अनुभव ग्रहण करीत असताना नवीन साहचर्य संबंध निर्माण होत असल्यामुळे मूळचे साहचर्य संबंध नाहीसे होतात. यालाच प्रतिगामी निरोधन असे म्हणतात. अलीकडे सर्वच गाड्यांच्या रचनेमध्ये सुधारणा झालेल्या आहेत. कमी प्रदूषके सोडणाऱ्या, कमी आवाज करणाऱ्या गाड्यांचे उत्पादन करण्यात येते. नवीन तंत्रे, नवीन पद्धती आल्यामुळे गाडी चालविण्याचे कौशल्य संपादन केल्यावर जुन्या वाहनाबद्दल कौशल्याचे विस्मरण होते. उदाहरणार्थ, बाजारात आलेल्या नव्या मॉडेलचा मोबाईल घेऊन वापरल्यानंतर कालांतराने जुना मोबाईल वापरताना अडचणी निर्माण होतात. नंबर 3चा सिद्धांत, दमन सिद्धांत. फ्रॉइड यांनी अनेक व्यक्तींचे मनोविश्लेषण करून विस्मरणाचा हा सिद्धांत मांडला आहे. व्यक्तीला काही गोष्टी मनापासून आवडत नसतात, काही गोष्टींची त्याला लाज वाटत असते किंवा काही गोष्टी समाजबाह्य असल्याने त्याची आठवण करणे देखील भयावह व अस्वस्थ करणारे वाटत असते. अशा गोष्टींची आठवण करणे व्यक्ती टाळत असते. अशा रीतीने व्यक्तींचे काही अनुभव तिच्या नकळत अबोध मनात दाखवले जातात व त्याचे विस्मरण होते. परंतु असे अनुभव उफाळून जागृत मनात येऊ नयेत यासाठी मेंदूचे नियंत्रण होते. असे असले तरी कधी कधी मेंदू गाफील असेल, यावेळी स्वप्नात किंवा चुकून तोंडातून निघालेल्या शब्दाद्वारे हे अनुभव व्यक्त होत असतात. म्हणजेच दमन झाल्यामुळेही अनुभवांचे पूर्णतः विस्मरण होत नसते. विस्मरण होण्याची कारणे. नंबर 1, कालावधी. ग्रहण आणि स्मरण यामधील कालावधी हे विस्मरणाचे एक प्रमुख कारण आहे. उदाहरणार्थ, एखादे कौशल्य शिकल्यानंतर मध्ये खूप कालावधी निघून गेला तर त्या कौशल्याचे विस्मरण होते. नंबर 2, झोप. अध्ययनानंतर विश्रांती घेतली तर ग्रहण चांगले होऊन विस्मरण कमी होते. परंतु अध्यापनाच्या वेळी विद्यार्थी झोपेच्या तंद्रीत असेल तर ग्रहण व संस्करण चांगले होणार नाही. ग्रहण व संस्करण चांगले न झाल्याने विस्मरण होईल. नंबर 3, थकवा. थकव्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो व विस्मरण होते. नंबर 4, मानसिक धक्का. काही कारणांमुळे मानसिक धक्का बसला असेल तर मेंदूवर परिणाम होऊन पूर्वानुभवांचे विस्मरण होते. उदाहरणार्थ, पूर्वी सिनेमात दाखवायचे नट किंवा नटींची अपघातात स्मरणशक्ती हरवल्याचे दाखवायचे. नंबर 5, सरावाचा अभाव. आत्मसात केलेले ज्ञान व कौशल्ये यांचा सराव केला जात नाही व विस्मरण होते. प्रक्रियेतील स्मरणाचे महत्व. अध्ययन अध्यापन प्रक्रियेत स्मरणाला विशेष महत्व आहे. अध्ययनाची परिणामकारकता स्मरणाच्या आधारावर आजमावली जाते. विद्यार्थ्यांचे यश हे त्याच्या स्मरणावर अवलंबून असते. त्यावरून स्मरण प्रक्रियेचे शैक्षणिक महत्व स्पष्ट होते. यासाठी स्मरण प्रक्रियेतील अनुभव ग्रहण, संस्करण, धारणा व स्मृती यांच्या संदर्भात अध्ययन अध्यापन यांचा विचार केला पाहिजे. चांगले स्मरण होण्यासाठी पुढील दक्षता घ्याव्या लागतात. नंबर 1, अध्ययन करताना अध्ययनाच्या कार्यक्षम पद्धती वापरल्या तर अध्ययन परिणामकारक होऊन ते चांगले स्मरणात राहते. नंबर 2, अध्ययनार्थींचे प्रत्यावाहन अचूक व्हावे याकरिता काही तंत्रांचा वापर करता येऊ शकतो.
जसे इंद्रधनुष्यातील सप्तरंग लक्षात राहावेत म्हणून त्याच्या पहिल्या आद्याक्षरापासून जातानाही पाणी पिजा, म्हणजे असा एकच अर्थयुक्त शब्द वापरून तो लक्षात ठेवता येतो. तसेच दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येतं की नामदेव महाराज आले सिंगापूरला, पगडी सोडली अरे का. तर या केमिस्ट्री मधल्या पिरियॉडिकल टेबल मधल्या संज्ञा पाठ करण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. नामदेव म्हणजे Na, महाराज म्हणजे Mg, आले म्हणजे Al, सिंगापूर म्हणजे SI. तर अशा ह्या संज्ञा आपल्याला सोप्या पद्धतीनं या ठिकाणी स्मरणात ठेवण्यासाठी अशी काही तंत्र ही आपल्याला वापरता येतात. त्याच्यानंतर ॲटॉमिक नंबर पण आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे आणि त्याची दुप्पट आणि त्याच्या जवळचा येणारा अंक म्हणजे 23 हे उत्तर आपल्याला सांगता येतं. तर अशी काही तंत्र ही मुलांना आपल्याला आत्मसात स्मरणासाठीची करून देता येतात. त्यानंतर विषयाचा अर्थ समजून घेऊन व रुची घेऊन अध्ययन केल्यास धारणा चांगली होते. म्हणून अभ्यास विषय अर्थपूर्ण आहे हे अध्यापकाने पाहावे. अध्ययन केलेला विषय पुन्हा पुन्हा म्हणून पाहण्यास सांगावे, त्यामुळे मेंदूवर झालेले संस्कार जास्त दृढ होतात. नंबर 5 अध्ययन केल्यानंतर झोप किंवा विश्रांती घेण्यास सांगावे, त्यामुळे धारणा किंवा संस्कार पक्के होण्यास मदत होते. नंबर 6 मनातल्या मनात वाचण्यापेक्षा मोठ्याने वाचावयास सांगावे, त्यामुळे धारणा जास्त पक्की होते. नंबर 7 एखादा अवघड विषय जरुरीपेक्षा जास्त म्हणजे त्याचे अध्ययन करायला सांगितल्याने तो विषय दीर्घकाळ लक्षात राहतो. अध्ययनानंतर लगेच उजळणी घ्यावी, कारण सुरुवातीच्या काळात विस्मरण जास्त होत असते. 9 पाठ्यविषय तालासुरात म्हटल्यास त्यात गोडी निर्माण होते व त्याचे स्मरण चांगले होते. 10 चांगल्या स्मरणासाठी चित्रे, वस्तू दाखविणे, उदाहरणे देणे, व्यावहारिक अनुभव सांगणे महत्वाचे असते. नंबर 11 अध्ययनात दृकश्राव्य साधनांचा वापर केल्यानेही ग्रहण चांगले होते. 12 पाठ्यविषयाचे चित्र मनपटलावर उभे करण्यास सांगावे, त्यामुळे स्मरण चांगले होते. 13 संस्करणावर वय व परिपक्वता यांचाही परिणाम होत असतो, म्हणून अपरिपक्व अवस्थेत शिक्षण देण्याचा प्रयत्न करू नये. नंबर 14 धारणेसाठी विश्रांतीची गरज असते, म्हणून शिक्षकाने सतत अध्यापन न करता विद्यार्थ्यांना थोडी विश्रांती देऊन, थोडा कामात बदल देऊन त्यांचे संस्करण दृढ करावे, यासाठी वेळापत्रकात विश्रांतीची सोय असावी. म्हणूनच लहान सुट्टी, मोठी सुट्टी ही मुलांना वेळापत्रकात दिलेली असते. यानंतरचा मुद्दा आहे अवबोध. संवेदनाला अर्थ प्राप्त झाला की त्याला संबोध म्हणतात. मानसिक प्रक्रियेतील संवेदना ही पहिली पायरी, तर अवबोध ही नंतरची प्रक्रिया आहे. ज्या मानसिक प्रक्रियेमुळे वस्तू किंवा वस्तुस्थितीचे संवेदनामार्फत आकलन होते त्या आकलनाला अवबोध असे म्हणतात. द चेन ऑफ इव्हेंट इज स्टिम्युलस रिस्पॉन्स ऑफ द सेन्स ऑर्गन अँड सेन्सरी नर्व्स. फर्स्ट cortical response which is sensation, second cortical response which is perception. ही वुडवर्थ यांनी व्याख्या केलेली आहे. संवेदनाला अर्थाचा मुलामा दिला की अवबोध तयार होतो असं रॉस म्हणतात. परिसरातील वस्तुस्थिती यांचे संवेदनाद्वारे जे आकलन होते त्याला अवबोध म्हटले जाते. संवेदना व अवबोध हा एक मनोव्यापार आहे. सर्व घटनांचे आपल्याला अवबोध होत असतात. अनुभव नसेल तर अवबोध होणे कठीण असते. अवबोधासंबंधीचा समष्टीवादी दृष्टिकोन. मानसशास्त्रात अनेक दृष्टिकोन आहेत, त्यापैकी समष्टीवादी दृष्टिकोन एक आहे. या दृष्टिकोनाने अवबोध या मानसिक प्रक्रियेचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की संवेदनामार्फत जे आपल्याला आकलन होते ते पूर्णांशाने होत असते. समग्रता किंवा संपूर्ण आकृतीबंध हा या अध्ययन पद्धतीचा आत्मा आहे. एखाद्या समस्येचे संपूर्ण निरीक्षण केल्यानंतर व तिचे मर्म जाणून घेतल्यानंतर आपल्याला समस्या सोडविण्याची युक्ती समजते. समानतेच्या मर्मावर आपली दृष्टी केंद्रित होते. वस्तू व वस्तूंचा बोध
आपल्याला एकत्रितरित्या होत असतं. नंतर विशिष्ट भागाकडे लक्ष वेधले जाते. उदाहरणार्थ, एखादी वस्तू पाहताना आपण सुरुवातीला ती ढोबळ मानाने पाहतो, नंतर त्या वस्तूतील बारकावे आपल्याला दिसायला लागतात. बाह्य घटक यामध्ये सादृश्य, जे चेतक एकसारखे दिसतात त्यांचे गट तयार होतात. जवळचे उद्दीपक एकत्र होतात. हे सादृश्य गुणधर्म तीव्रता, आकार, आकृती इत्यादी प्रकारचे असू शकतात. हे सादृश्य हा घटक या ठिकाणी असा दाखवलेला आहे. याच्यामध्ये या आकृतीचं जर तुम्ही बारकाईनं निरीक्षण केलं तर हा एक चेतकांचा समूह आहे आणि हे चेतक सगळे एकसारखे दिसायला आहेत आणि त्यामुळे जवळचे उद्दीपक एकत्र येऊन एक सादृश्य गुणधर्म म्हणजेच तीव्रता, आकार, आकृती इत्यादी प्रकारचे असल्याचं आपल्याला दिसून येतं. नंतरचा बाह्य घटक आहे समीपता, म्हणजे जवळजवळ सारखे असणारे चेतक हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात. म्हणजे आता इथं वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या आहेत, तर ह्या आकृत्या बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की कोणत्या आकृतीमध्ये सारखेपणा आहे. तर या आणि या आकृतीमध्ये सारखेपणा असल्याचं आपल्याला दिसून येतं. हा चौकोन आहे, या आकृत्यांमध्ये सारखेपणा असल्याचं दिसून येतं. हा वर्तुळ आहे, गोल आहे, यामध्ये आपल्याला साधर्म्य असल्याचं, सारखेपणा असल्याचं, समीपता असल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर अखंडत्व, ज्या चेतकात अखंडत्व आहे, सलगता आहे, ते चेतक चटकन लक्षात येतात. उदाहरणार्थ, सरळ रेषेवरील किंवा वळणदार अशा वक्र रेषेवरील बसतील असे ठिपके एका ओळीत आल्यासारखे वाटतात. नंबर 4, रिक्तपूर्तीचा नियम. बहुतेक वेळा अवबोधात रिक्तपूर्ती असलेल्या जागा मानसिकरित्या भरल्या जातात व आपल्याला वस्तुस्थितींचे आकलन होते. बाजूच्या आकृतीत स्वस्तिक दिसते आहे व ते अपूर्ण आहे, पूर्ण झालेले नाही. आकृतीतील या स्वस्तिकाचे जर आपण निरीक्षण केले तर आपल्याला दिसेल की हे स्वस्तिक जे आहे हे अपूर्ण आहे, त्याच्यामध्ये पूर्णता दिसत नाही, कारण काही ठिकाणी ते तुटक तुटक आपल्याला दिसत आहे. म्हणजे रिक्तपूर्तीचा नियम हा या ठिकाणी आपल्याला जाणवतो. नंबर ब, आंतरिक घटक. याच्यामध्ये पूर्वानुभव. संवेदनाला अर्थ लावताना नेहमीच आपल्याला पूर्वानुभवाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, आकाशातील ढगांचे विविध आकार मुले त्यांच्या स्वतःच्या पूर्वानुभवावर सांगत असतात. नंबर 2, मनस्थिती. सोबतच्या आकृतीत उघडलेल्या पुस्तकाचा बोध होतो. पुस्तकाची स्थिती उघडलेली आहे की बाहेरचे दिसणारे कव्हर आहे की वाचण्याच्या स्थितीतील आहे याचा बोध व्यक्तीच्या मनाचा कल कसा आहे त्याप्रमाणे पुस्तक उघडलेले आहे का पालथे घातलेले आहे हे आपल्याला दिसून येते. नंबर 3, वृत्ती. प्रत्येक व्यक्तीच्या वृत्तीनुसार त्याला अवबोध हा होत असतो. प्रत्येक व्यक्तीची व्यक्तीकडे, वस्तूकडे, घटनेकडे पाहण्याची वृत्ती ही वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, खोडकर मुलाकडे पाहण्याची प्रत्येक व्यक्तीची वृत्ती ही वेगवेगळी असते. 4, आकृती व पार्श्वभूमी. आपल्याला आकृतीचा अवबोध होत असताना तो त्याच्या पार्श्वभूमीवर होत असतो. सोबतच्या आकृतीत टेबलावर फुले दिसतायत, ती फुले नाहीत तर फुलांची आकृती आहे. वर टेबल त्याची पार्श्वभूमी आहे, आकृती ही स्पष्ट असते, पार्श्वभूमी ही अस्पष्ट असते. पण काही वेळेला गफलत होते, पार्श्वभूमी ही आकृती वाटते म्हणून आकृती अधिक स्पष्ट हवी असते. पार्श्वभूमीशिवाय आकृतीचा अवबोध होत नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट जी आपल्याला ठळक दाखवायची असते ती दाखवत असताना पार्श्वभूमी ही आपण अस्पष्ट दाखवली पाहिजे. अवबोधातील दोष. पूर्वीचा अनुभव जमेस धरून आपण संवेदनाला अर्थ प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा चुकीच्या निष्कर्षामुळे आपल्याला भ्रम, भास किंवा विपरीत बोध होतात. हे विविध इंद्रियांना होतात. उदाहरणार्थ, दृष्टीभ्रम. उन्हाळ्यात मृगजळ दिसते. स्पर्शभ्रम. गुळगुळीत रबरी ट्यूबवर पाय पडल्यावर आपल्याला सर्पाचा भास होतो. चित्तभ्रम. कोणत्याही प्रकारचा बाह्य उद्दीपक नसताना जेव्हा भ्रम होतो त्याला चित्तभ्रम म्हटले आहे. हे अत्यंत भावनाक्षोभामुळे होत असतात. ते भ्रम व्यक्तिगत असतात. व्यक्तीला पडणारी स्वप्ने ही चित्तभ्रमाचीच उदाहरणे आहेत असे म्हणता येईल. अवबोधाचे शैक्षणिक महत्व. नंबर 1, बाह्य जगताचे ज्ञान पंचेंद्रियांमार्फत मिळते, म्हणून पंचेंद्रियांना विविध अनुभव पुरविणे महत्वाचे असते. अनुभव समृद्ध असतील तर अवबोध स्पष्ट होतात. नंबर 2,
अध्ययनात शैक्षणिक साधनांचा वापर ज्ञानेंद्रियांचा पुरेपूर उपयोग होईल अशा पद्धतीने करावा. नंबर 3, ज्ञान देताना एकसंघपणे दिले जावे. उदाहरणार्थ, कविता शिकवताना प्रथम पूर्ण वाचन नंतर सूक्ष्म वाचन करावे. अवबोधात रचनेला महत्व असते. फलक लेखन मुद्देसूद फलकाचे भाग पाहून व्यवस्थित मांडणीनुसार करावे. आणि याच्यातला शेवटचा मुद्दा आहे प्रबलन किंवा प्रेरणा. हा मुद्दा मी पहिल्या प्रकरणामध्ये सविस्तर घेतलेला असल्यामुळे प्रकरणातला राहिलेला ब मुद्दा आपल्या महाविद्यालयाच्या प्राध्यापिका पाटील व्ही मॅडम घेतील आणि मगच हे युनिट या ठिकाणी पूर्ण होईल. कोर्स नंबर 4 घटक नंबर 2 मधला बी हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. या सबमिटचं नाव आहे समाज आणि संस्कृती यांचा अध्ययनावर पडणारा प्रभाव. आता आपण शाळा ही समाजाची एक प्रतिकृती मांडलेला आहे. कारण समाजामधून आलेली व्यक्ती मग ते बालक असेल तर ते शाळेमध्ये आल्यानंतर ज्या समाजामधून ते बालक आलेले आहे त्या समाजातील सर्वच घटकांचा प्रभाव त्या बालकावर आपल्याला झालेला दिसून येतो. मग शाळेमध्ये त्या बालकावर काय केले जातात, अनेक चांगल्या प्रकारचे संस्कार या ठिकाणी घातले जातात आणि ते बालक हे सगळे संस्कार घेऊन त्या समाजामध्ये परत जात असते. म्हणजे समाज हा विकासाकडे जात असतो. आणि म्हणून या ठिकाणी अध्ययनावरती प्रभाव पडत असताना समाज आणि संस्कृती हे दोन्ही घटक कशा पद्धतीने प्रभाव पाडतात याचा अभ्यास आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये अभ्यासणार आहोत. समाज आणि शाळा यामधून बालकाचं खरं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व हे नावारूपाला येत असतं. आणि म्हणूनच अध्ययनामध्ये फार मोठा वाटा हा समाजाचा आहे. कारण समाज हा महत्वाचा घटक अध्यापनामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. आता व्यक्ती ही समाजाशिवाय राहू शकत नाही, तसा समाज सुद्धा व्यक्तीशिवाय राहू शकत नाही. मग आता जेव्हा एखादा विद्यार्थी शाळेमध्ये येतो त्यावेळेला तो येत असताना त्याच्या कुटुंबाचा जो दर्जा आहे किंवा कुटुंबाचा जो प्रभाव आहे तो त्या अध्ययनार्थ्यावरती झालेला असतो. आणि त्यानुसारच त्याचं जे कुटुंब आहे या कुटुंबातले त्याचे वडील असतील, त्यांचा असलेला घरामधला व्यवसाय असेल, याचाही परिणाम त्याच्या एकूण सामाजिकतेच्या दर्जावरती पडत असतो. आणि अनुषंगानं याला एक वेगळ्या प्रकारचं एक चांगलं वळण लावण्याचं काम शाळा करत असते. आणि मग या ठिकाणी दोन्ही कुटुंब आपण लक्षात घेऊया. जी कुटुंब शिक्षित आहेत, सुशिक्षित आहेत, त्याचबरोबर सुजाण आहे. आणि दुसरं कुटुंब आपण या ठिकाणी घेऊया की जे त्या ठिकाणी त्या कुटुंबाचा दर्जा जो आहे ते अशिक्षित आहे आणि असंस्कृत आहे आणि त्याचाही परिणाम त्या बालकाच्या मनावरती होत असतो. या दोन्हीचा अभ्यास, या दोन्हीची घडी बसवण्याचं काम कोण करत असेल तर ते शिक्षण करतं आणि शाळा करते. त्याचबरोबर बालक ज्या समाजातून आलेला आहे त्याचा प्रभाव जेव्हा पडतो त्यावेळेला त्याचा सगळ्याच बाबींवरती त्याची जडणघडण जी आहे ती त्या ठिकाणी होताना दिसते. मग आता कोणकोणत्या बाबी होतात तर एक त्याची शैक्षणिक प्रगती होते, दुसरं आहे यश आणि अपयश. त्याचबरोबर त्याला येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, त्याला येणारं अपयश आहे, या सगळ्यांवरती एकूण आपल्याला त्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. पण हा जो प्रभाव आहे तो कसा आहे तर आपल्याला या ठिकाणी जो नको आहे, कारण सकारात्मकता नाहीये त्याच्यामध्ये, अभावात्मकता तुम्हाला याच्यामध्ये दिसून येते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणावं लागेल की समाजाचा जसा या ठिकाणी जवळचा संबंध व्यक्तीशी असतो तसा त्या व्यक्तीचा संस्कृतीशी सुद्धा जवळचा संबंध असतो. कारण प्रत्येक संस्कृती ही त्या त्या समाजामधून निर्माण झालेली आहे. आणि मग समाज आणि संस्कृतीमधूनच खऱ्या अर्थानं व्यक्तिमत्व हे प्रत्येकाचंच नावारूपाला येत असतं. आणि मग हे समाज ज्यावेळेला हा घडलेला आहे या समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती जी आहे ही प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर काय करत असते, आंतरक्रिया घडत असते. आणि या आंतरक्रिया सुद्धा घडणं अतिशय महत्वाचं आहे. कारण त्यातून सुद्धा प्रत्येकाचाच या ठिकाणी व्यक्तिमत्वाचा विकास होतो. व्यक्तीचं वर्तन हे सामाजिकतेपासून वेगळे करताच येत नाही. कारण व्यक्तीच्या एकमेकांवर होणाऱ्या परस्पर क्रिया, आंतरक्रिया ह्या अतिशय महत्वाच्या असतात. आणि म्हणून सामाजिक घटक आणि सांस्कृतिक घटक विद्यार्थ्यांच्या किंवा बालकाच्या अध्ययनावरती चांगल्या पद्धतीचा परिणाम घडवून आणत असतात. आता काही या ठिकाणी व्याख्या
काही तज्ज्ञांनी या ठिकाणी केलेल्या आहेत. त्यापैकी आपण पहिली व्याख्या बघूया. राईट यांनी सांगितलेली आहे, समाज म्हणजे केवळ व्यक्तींचा समूह नव्हे तर समाजात राहणाऱ्या व्यक्तींच्या संबंधांची व्यवस्था होय. दुसरी आहे मॅक आयवर आणि पेज यांची व्याख्या आहे, समाज म्हणजे सामाजिक संबंधांचे जाळे होय. आणि तिसरी आहे समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारी संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज होय. तुमच्या लक्षात आलं असेल की व्याख्यांमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला. आता मानव हा समाजप्रिय प्राणी आहे, त्यामुळे दैनंदिन व्यवहारामध्ये समाज हा शब्द जो आहे धर्म, जात, वंश, वर्ग, लिंग आदी भेदांमधील त्याचबरोबर स्त्री पुरुषांचा जनसमुदाय या अर्थानं वापरला जातो. आता उदाहरणार्थ अजून आपल्याला पाहता येईल याच्यामध्ये भारतीय समाज, आर्य समाज, हिंदू समाज इत्यादी प्रकारचे जे समाज आहेत तो सुद्धा कसा आहे की तो विशिष्ट लोकांचा समूह आहे. आणि फक्त या ठिकाणी समूह म्हणजे समाज नव्हे तर त्याहून सुद्धा वेगळं असं काहीतरी अस्तित्व त्या समाजाला असतं आणि म्हणून एक समाजाला स्वतःची संरचना असते. त्याचबरोबर समाजामध्ये सातत्य असतं. दोन व्यक्ती जवळ आल्या की एकमेकांची विचारपूस करतात, दखल घेतात, एकमेकांची जाणीव एकमेकांना होती, एकमेकांच्या भावना, हेतू, उद्दिष्टे, विचारप्रणाली, मूल्ये यासारख्या आंतरिक घटकांचा सुद्धा त्या प्रत्येकाच्या वर्तनावरती प्रभाव पडत असतो. मानवी समाजाच्या कौटुंबिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रामध्ये सामाजिक संबंध आपल्याला असलेले दिसून येतात. मग याच्यामध्ये सहकार्य प्रधान, स्पर्धाशील, संघर्षयुक्त यासारखे सुद्धा संबंध तुम्हाला या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे जसं समाजामध्ये मित्रत्वाचं नातं आहे तसंच या ठिकाणी शत्रुत्वाचं सुद्धा नातं तुम्हाला असलेलं दिसून येतं. पण समाज या ठिकाणी तुम्हाला चांगलं देण्याचा आणि चांगलं घेण्याचाच प्रयत्न या ठिकाणी करत असतो. समाज आणि सामाजिक संबंधाचं जे या ठिकाणी आपण एक वैशिष्ट्य बघितले की ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहे. म्हणजे वस्त्र जे आहे हे वस्त्र आणि त्याचं विणकाम असतं त्याप्रमाणे या समाजाची व्यवस्था असते. परस्पर संबंधांच्या धाग्यांनी या व्यवस्था बांधून ठेवलेल्या असतात. आणि म्हणून मॅक आयवर यांनी जे सांगितलं की समाजाचं जे वर्णन आहे हे परस्पर संबंधाचं एक जाळं आहे, हे लक्षात आलं आपल्या आता. आणि म्हणून प्रत्येक समाजातील व्यक्तीला ह्या ज्या काही आंतरक्रिया आहेत ह्या आंतरक्रिया समान श्रद्धा, परंपरा, चालीरीती, रूढी, मूल्ये, वर्तणूक यावरती अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. आता या ठिकाणी आपण बघितले की आंतरक्रिया असेल, आंतरक्रियांमधून घडणारं वर्तन असेल आणि ह्या सगळ्यांमधून आपल्याला त्या समाजाची एक संस्कृती नावारूपाला आलेली दिसून येते. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी म्हणूया की भारताची संस्कृती. या ठिकाणी संस्कृती म्हणजे काय तर समग्र समाजाची एक जीवन पद्धती होय. मग समाज आणि संस्कृती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि म्हणून समाज हा व्यापक आहे. आता प्रत्येक जुनी पिढी काय करत असते बघा, समाजाची जीवन जगण्याची एक विशिष्ट रीत जन्माला येणाऱ्या नवीन पिढीला या ठिकाणी ते संस्कार घालण्याचा प्रयत्न करत असते. मग अशा वेळेला या ठिकाणी आपण जसं मगाशी म्हटलं तसे की ज्या काही रूढी परंपरा आहे, चालीरीती आहे, त्याचबरोबर या ठिकाणी ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या भावना आहे, चांगले दृष्टिकोन आहे, ह्या सगळ्याच गोष्टी देण्याचं काम ही जुनी पिढी नव्या पिढीला करत असते. कारण का तर समाजामध्ये ही एकीची भावना आहे. कारण समाज हा एक आहे. अनेक व्यक्तींचा जरी बनलेला असला तरी त्यासाठी त्यांनी काय केलेले आहेत, काही नियम या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येतात की जे समाजाला मान्य आहे. समाजामध्ये राहून तुम्हाला जे समाजाला मान्य आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं म्हणजे तुम्ही समाजाचा एक घटक आहात. आणि म्हणून समाजाचं अस्तित्व टिकवण्यासाठी ही भावना अतिशय महत्वाची आहे. जशी समाजाला एकी महत्वाची आहे किंवा आवश्यक आहे तसंच शाळेमधून सुद्धा तुम्हाला काय दिसते ती एकीची भावना या ठिकाणी दिसते. कारण अनेक विद्यार्थी अनेक समाजातून अनेक कुटुंबातून आलेले आपल्याला दिसतात पण एकत्र बांधण्याचं काम ही शाळा करत असते. म्हणून शाळा आणि समाज यांचा सुद्धा आपल्याला काय आहे अतिशय जवळचा संबंध असलेला दिसून येतो. आणि मग या ठिकाणी शिक्षण समाजाला प्रभावित करते. कारण शिक्षण हे समाजाचं स्वरूप निश्चित करत असतं आणि या समाजाची जी संस्कृती आहे, धार्मिकता आहे, राजनैतिकता आहे, आर्थिकता आहे या परिस्थितीला ते काय करत असतं प्रभावित करत असतं. आणि म्हणून अध्ययनार्थ्यांचा सामाजिक दर्जा हा कुटुंबाच्या राहणीमानानुसार ठरवला जातो. कुटुंबाचं सामाजिक दर्जांमध्ये असलेलं या ठिकाणी जे स्थान आहे हे सुद्धा आवश्यक आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण या सगळ्या ज्या बाबी आहेत हे कुटुंब तुम्हाला देत असतं
परंतु या ठिकाणी कुटुंबामध्ये तुम्हाला एक सुजाण नागरिक बनवणं, एखाद्या विद्यार्थ्याचा किंवा मुलाचा बौद्धिक स्तर उंचावणं, या सगळ्याच गोष्टी या अध्ययनाला अनुकूल असतात. आणि म्हणून कुटुंबाच्या व्यवसायावरून सुद्धा त्या ठिकाणचा तुमचा दर्जा जो आहे तो सुद्धा तुम्हाला त्या समाजामध्येच मिळत असतो आणि तो प्रभाव त्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनावरती पडताना आपल्याला दिसून येतो. हाही एक घटक आपल्याला काय होतो, कारणीभूत असलेला दिसून येतो. मग शिक्षणाचा जर विचार आपण केला तर व्यक्ती, कुटुंब, विद्यार्थी यांना समाजामध्ये जे चांगले स्थान मिळते ते त्यांच्यानुसार मिळत असते. ज्या शाळा चांगल्या ठिकाणी असतात त्या ठिकाणचा विद्यार्थी, अध्ययनार्थी ह्या सगळ्याच बाबतीमध्ये तो परिपूर्ण आणि उच्च दर्जाचा असतो. कारण का, तिथं सदवर्तन पेरलं जातं किंवा सदवर्तनाचे संस्कार या ठिकाणी घातले जातात. उदाहरणार्थ या ठिकाणी बुद्धी, शिस्त, विचारांची पातळी, शिक्षणाचा दर्जा, अनेक ज्या काही गोष्टी असतील ह्या सगळ्याच गोष्टी वरच्या स्तरावरच्या या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जातो. निश्चितपणानं या ठिकाणी जो घडणारा विद्यार्थी आहे तो चांगल्या प्रकारे घडून चांगला समाज त्याच्या हातून घडण्याचा प्रयत्न होतो. दुसरा आहे की शाळेची प्रगती ही विद्यार्थ्यांच्या अथक प्रयत्नातून आणि कष्टातून, विचारातून आणि व्यक्तिमत्वावर, मानसिक क्षमतेवरती अवलंबून असते. ही जी मुलं आहेत ही वरच्या पातळीवरती काय करत असतात, स्वतःच्या महत्वाकांक्षा या ठिकाणी मनामध्ये उपजतच घेऊन आलेली असतात. आणि म्हणून त्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांच्या उच्च महत्वाकांक्षा आहेत त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा अतिशय उत्तम असतं. आणि ती जी मुलं आहेत ती इतरांबरोबर सुद्धा अतिशय योग्य पद्धतीनं मिळतं जुळतं घेताना दिसतात. कारण त्यांचं स्वतःचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व ती स्वतःच नावारूपाला आणून या ठिकाणी समाजामध्ये पुन्हा एक चांगल्या पद्धतीचं व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न ते विद्यार्थी करतात. आणि म्हणून समाज हा घटक अतिशय या ठिकाणी महत्वाचा ठरतो. पुढचा मुद्दा आपल्याला बघता येईल की वरच्या दर्जाची जी कुटुंब आहेत या कुटुंबातले जे पालक आहेत हे अतिशय जागरूक असतात. मूल ज्यावेळेला शाळेत येतं त्यावेळेला या ठिकाणी त्यांची एकच इच्छा असते की त्या मुलांनी सगळं जे काही चांगलं आहे ते घ्यावं. आणि अशा वेळेला ते काय करतात की स्वतःला जितका वेळ मिळेल तितक्या वेळा ते काय करतात, शाळेतील सगळ्या घटकांशी सहसंबंध जोडून आपल्या पाल्याची विचारपूस करून आवश्यक त्या ठिकाणी ते काय करत असतात, त्याच्या अडचणी, उणिवा, कमतरता भरून काढून त्या ठिकाणी मदतीचा हात ते देत असतात. म्हणजे या ठिकाणी पालक सुद्धा या ठिकाणी आधार देण्याचं काम या ठिकाणी शाळेला करतात आणि त्यातून सुद्धा या विद्यार्थ्याचं किंवा त्या बालकाचं अध्ययन अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि म्हणून ज्या समाजामधून ते पालक आलेले आहेत त्याचाच प्रभाव या विद्यार्थ्याच्या एकूण अध्ययनावरती आपल्याला झालेला दिसून येतो. आता जसं मगाशी मी म्हटलं की या ठिकाणी जे निकृष्ट समाजातील जी मुलं आहेत त्यांच्यावरती मात्र या ठिकाणी या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम दिसतो. कारण त्यांची कुटुंब ही कशी असतात की कुठंतरी कलह असतो, कुठंतरी निकृष्ट दर्जा त्यांचा असतो. आणि अशा प्रकारचा लाभलेला जो समाज त्या मुलाला आहे त्यातून तो काय करत असतो बघा की प्रत्येक बाबींची पूर्तता त्यांचे पालक करू शकत नाही. आणि अशा वेळेला तो थोडासा मागे राहतो. आणि अशा वेळेला सुद्धा शाळा काय करत असते, अशा प्रकारच्या मुलांमधल्या ज्या काही चांगल्या बाबी आहेत त्या शोधून स्वतः त्याच्यामध्ये त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच नक्की काय की समाज सुद्धा तुम्ही काय करता, समाजामुळे तो त्याचं अध्ययन थांबणार नाही ही दक्षता शाळा घेते. आणि म्हणून या ठिकाणी त्या समाजाला तो विद्यार्थी परत बाहेर जाऊन म्हणजे समाजामध्ये जाऊन सुधारण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये तुम्हाला जर बघायचं झालं तर कांजारबाट वसाहत आहे. तर त्या कांजारबाट वसाहतीमध्ये छोट्या छोट्या मुलांना या ठिकाणी काय केलं जातं, शाळेपासून अलिप्त ठेवलेलं आहे आणि वेगवेगळे व्यवसाय त्यांच्याकडून करून घेतले जातात. अगदी छोटी छोटी मुलं. पण त्या ठिकाणी काही या ठिकाणी शिक्षकांनी जाऊन काही शाळा सुरू केल्या आणि ती जी मुलं आहेत ती आज चांगल्या पदांवरती किंवा चांगल्या ठिकाणी आज शिक्षण घेताना दिसत आहेत. म्हणजे निश्चितपणाने ही शाळेची भूमिका आपल्याला लक्षात येईल. आता शिक्षकांची भूमिका, शिक्षक काय करतो बघा की शिक्षकांनी प्रत्येक समाजातून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थिती जाणून घेणं गरजेचं आहे. आपण हा पहिला मुद्दा बघितला की शिक्षकांची भूमिका. दुसरा आहे विद्यार्थ्यांच्या एकजिन्सी गट करावेत त्यांनी. तिसरा आहे की वर्गामध्ये शाळेत एकाधिकाराचा विचार करू नये, लोकशाहीचा विचार शिक्षकांनी करावा. 4 नंबर आहे पूर्वग्रह दूषितता मनामध्ये शिक्षकांनी कधीही ठेवू नये. 5 विद्यार्थ्यांमध्ये कधीही भेदभाव करू नये. 6 विविध कार्यक्रमांमध्ये त्यांचे सहभाग घ्यावेत आणि ते अतिशय वाढवावेत. प्रत्येक विद्यार्थ्याचा विविध कार्यक्रमांमध्ये हा सहभाग घेणं शिक्षकांची भूमिका आहे. त्याचबरोबर स्थगन, गळती यांचं सुद्धा प्रमाण थांबवण्यासाठी शिक्षकांनी जाणीव जागृती केली पाहिजे.
8 घरातील वातावरणाचा शाळेमध्ये परिणाम होणार नाही याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आता ही शाळेची आणि शिक्षकांची भूमिका आपण बघितली. आता या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं हे शिक्षणाचं आणि समाजाचं खऱ्या अर्थानं प्रमुख ध्येय आहे. आणि म्हणूनच अध्ययनावर या समाजाचा फार मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. कारण शिक्षणाने समाजाला सुधारणं गरजेचं आहे. कारण अध्ययनावर हा समाजाचा फार मोठा प्रभाव पाडणारे घटक असतात. या घटकांचा विचार आपण अनुकूलतेकडे बघून किंवा तो बनवण्यासाठी योग्य अध्ययन त्या बालकांना जर दिलं तर एक चांगला अध्ययनार्थी या ठिकाणी निश्चितपणानं तयार होतो. आणि अशा प्रकारे एक चांगलं कुटुंब तयार होईल, एक चांगलं या ठिकाणी देश तयार होईल आणि देशातले जे समाजातले घटक आहेत ते सुद्धा या ठिकाणी काय करतील, चांगल्या पद्धतीने त्यांची जडणघडण होईल. आता हा झाला आपला 1 नंबरचा घटक. दुसरा आहे सांस्कृतिक घटक. भारताला मिळालेला किंवा लाभलेला एक अमोल ठेवा म्हणजे भारताची संस्कृती. ही संस्कृती सर्वच मानव आणि समाजाचं खास वैशिष्ट्य मानलेलं आहे. संस्कृती हा शब्द जो आहे, स म्हणजे सम्यक आणि कृ म्हणजे कृती करणं, या 2 मूळ शब्दांपासून बनलेला आहे. संस्कृती म्हणजे संस्कार. प्रत्येक मानवावर योग्य चांगले संस्कार घालून त्याचं व्यक्तिमत्व नावारूपाला आणण्यामध्ये संस्कृती विशेष महत्वाचं योगदान देते. ही जी संस्कृती आहे ही संस्कृती कोणत्याही देशाचा, जातीचा, समुदायाचा आत्मा मांडलेली आहे. कारण संस्कृतीमुळेच देशाचा आणि समुदायाचा, जातीचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी उत्कर्ष होतो, ज्यामध्ये तेथील संस्काराचा अर्थ, ज्या अर्थे आदर्श मूल्ये, तत्वे इत्यादींचा विकास होतो आणि त्या व्यक्तींची जडणघडण होते. संस्कृतीमध्ये त्या त्या देशाची कला, विज्ञान, संगीत, नृत्य, मानवाची उच्चस्तरीय मूल्यांमध्ये वाढ करण्याचं काम संस्कृती करत असते. आणि म्हणून त्याचाही परिणाम या बालकावरती अतिशय उत्तमरित्या आपल्याला झाला. कारण भारताची संस्कृती ही अतिप्राचीन संस्कृती पैकी एक महान संस्कृती आहे. सर्वात प्रथम भारतीय संस्कृतीचं महत्व वैदिक काळात कसं होतं हे या ठिकाणी आपल्याला समजतं. प्राचीन ग्रंथांची खाण म्हणजे भारतीय संस्कृती, अशी एक उक्ती या ठिकाणी भारतीय संस्कृतीला दिलेली दिसून येते. पुढे आहे की भारतीय विचारवंतांनी संस्कृती हे कुटुंब आहे असंही या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच एकता आणि एकतेमधून विविधता, म्हणजे एक छोटा जरी समाज असला तरी तो सुद्धा एक कुटुंब आहे, एक समाज आहे आणि देश सुद्धा एक समाज आहे आणि समाज देश आहे. अशा पद्धतीने जर थोडीसं आपण म्हणू शकलो तर निश्चितपणाने या ठिकाणी योग्य ठरतं. भारतामध्ये प्राचीन काळापासून शारीरिक विकासासाठी सुद्धा बघा की व्यायाम, नियम, प्राणायाम, आसन, ब्रह्मचर्य यासारख्या द्वारे शरीर सामर्थ्यांना पुढे आणण्यासाठी किंवा त्यांना त्या ठिकाणी त्याचं योगदान देण्यासाठी या संस्कृतीनं पहिल्यापासूनच प्रयत्न केलेले दिसून येतात. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की गुरुग्रही राहून जी काही बालकं या ठिकाणी ज्ञान घेण्यासाठी जात होते तर त्यांचा या ठिकाणी शारीरिकतेच्या दृष्टिकोनातून विकास करणं, बौद्धिकतेच्या दृष्टिकोनातून विकास करणं हे कार्य या संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्या सगळ्यांमधून या भारतीय संस्कृतीमधले आचार, विचार, आज्ञेचं पालन करणं, गुरुचं स्थान, त्याचबरोबर उच्च मूल्ये त्यांचा स्वीकार करणं, त्या मुलांना सुसंस्कारित करणं हे भारताच्या संस्कृतीनं शैक्षणिक संस्थांना एक विद्येचं मंदिर ही उपाधी देऊन केलेलं आपल्याला दिसून येतं. कारण शिक्षण ही आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. मग शिक्षण आणि विद्या यामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे, या भारतीय संस्कृतीमधील या महान व्यक्तींनी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये संत आहेत, ऋषीमुनी आहेत, समाज सुधारक आहेत, शिक्षण तत्ववेत्ते आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं सांगता येतील. आणि प्रत्येकाने या ठिकाणी संस्कृती जी आहे या संस्कृतीचा विचार करणं आणि त्यामधून आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि व्यक्तित्वाचा पहिल्यांदा या ठिकाणी कुठं ना कुठेतरी सुधारणा करून त्या समाजाला सुधारण्याचा प्रयत्न जर केला तर निश्चितपणाने एक चांगला वाटा या ठिकाणी संस्कृतीचा आपल्याला दिलेला म्हणता येईल. आता संस्कृतीमध्ये कल्टस हा लॅटिन भाषेतील शब्द वापरला आहे. याचा अर्थ काय आहे की लागवड करणं, विकसित करणं. म्हणजे काय तर मानवानं प्राप्त केलेलं ज्ञान, विश्वास, कला, नीतिमत्ता, चालीरीती, सवयी, क्षमता या सगळ्यांचाच या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, विकास करायचा आहे. ती करण्याचं काम संस्कृती करते. संस्कृतीचा आणि माणसांचा किंवा मानवाचा अतिशय जवळचा संबंध आहे. संस्कृतीशिवाय माणसाचं अस्तित्व शून्य आहे असं म्हटलं जातं. कारण सर्वांना जीवन जगण्याचा मार्ग एक या ठिकाणी संस्कृती शिकवते आणि म्हणून संस्कृती ही निर्माता आहे. त्याप्रमाणे संस्कृती माणसाला खऱ्या अर्थानं माणूस बनवते.
सत्यम, शिवम, सुंदरम ही 3 शाश्वत मूल्ये संस्कृतीशी जवळून संबंधित आहेत आणि म्हणून संस्कृती ही मानवाला नैतिक मानव बनवते आणि त्यातून प्रेम, सहिष्णुता आणि शांतीचे धडे आपल्याला मिळतात। आता या भारतीय संस्कृतीची काही वैशिष्ट्ये आहेत बघा की ज्याचा परिणाम या ठिकाणी आपल्याला अध्ययनावरती पडत असतो। एक, जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक संस्कृती म्हणून भारताच्या संस्कृतीकडे पाहिलं जातं। 2, भारताची संस्कृती ही अध्यात्म आणि विचारांची सर्वोत्तम अभिव्यक्ती मानली आहे। 3, भारताच्या संस्कृतीमध्ये सातत्य आहे। 4, भारतीय संस्कृती ही लवचिक आहे आणि सहनशीलता लाभलेली आहे। 5, ग्रहण क्षमता, ग्रहणशील प्रवृत्ती विकसित होण्याची संधी भारताच्या संस्कृतीला लाभलेली आहे। 6, अध्यात्म, भौतिकता यांचा अति जवळचा संबंध किंवा समन्वय साधणारी संस्कृती आहे। आणि शेवटचा मुद्दा आहे की विविधतेमधून एकता निर्माण करणारी ही एकमेव अशी भारतीय संस्कृती आहे। आता अध्ययनावरती प्रभाव कोणता पडतो बघा की शाळांमध्ये धर्मनिरपेक्षता संस्कृतीचा अवलंब केला पाहिजे। विद्यार्थ्यांना सांस्कृतिक वारसा आणि त्याचं महत्व समजावून देणं आवश्यक आहे, कारण शिक्षणाची ही जी अशी एक प्रक्रिया आहे की ज्याद्वारे शाळा, महाविद्यालय, विद्यापीठे, इतर संस्था सांस्कृतिक वारसा प्रस्थापित करतात आणि म्हणून या ठिकाणी संस्कृतीचा प्रभाव अतिशय चांगल्या पद्धतीनं, अनुकूल रीतीनं त्या अध्ययनार्थ्यांवरती पडत असतो। समाजकारण व शिक्षण यामध्ये भाषा अतिशय खूप महत्वाची भूमिका बजावत असते, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या स्थानिक भाषांशी परिचित करून देणं हे शिक्षणाचं आद्य कर्तव्य आहे। आणि म्हणून शाळांनी या ठिकाणी आपण काय केलेलं आहे बघा की प्रत्येक शाळांमध्ये आपल्याला हिंदी, संस्कृत, उर्दू किंवा मराठी ज्या प्रकारे ज्या प्रांतामध्ये ज्या समाजामध्ये तो शिकतो आहे तिथं त्या भाषांचं ज्ञान त्याला देण्यासाठी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो। आणि याच्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण तज्ज्ञ जे आहेत या ठिकाणी त्यांनी फार मोलाची भूमिका केलेली दिसून येते। संस्कृती ही सर्वसमावेशक अशी क्रिया आहे, ज्या समाजामध्ये ती जन्माला येते तेथेच वाढते आणि ज्या समाजाची जी संस्कृती आहे ती वेगळी त्या व्यक्तीशिवाय राहू शकत नाही आणि म्हणून सर्वांचाच अध्ययनार्थी यांच्यावरती एक चांगला परिणाम संस्कृती घडवून आणत असते। समाजामधल्या ज्या चालीरीती आहेत, परंपरा आहेत, नियम आहेत इत्यादींचा पगडा संस्कृतीवरती असतो आणि भारतामध्ये जर आज आपण बघितलं उदाहरणार्थ तर भारतामध्ये आज काय आहे, पितृसत्ताक पद्धती असलेली आपल्याला दिसून येते। आजही तो नियम जो आहे तो अजूनही आपण काय केलेला आहे, खोडून काढलेला नाही आणि म्हणून जो या ठिकाणी समाजाने घालून दिलेले रीतिरिवाज आहे ती संस्कृती आजही आपल्याकडे असलेली दिसून येते। शिक्षणाचा वाढता प्रसार, औद्योगिकरण, समूह संपर्क माध्यम यामुळे आज आपल्याला काय होतोय, संस्कृतीमध्ये आपल्याला बदल करावा लागत आहे। चांगले शिक्षण, चांगली आर्थिक परिस्थिती, सामाजिक दर्जा, वेशभूषा, आहार, सवयी यांचं पालन केलं, त्याचबरोबर आपली भाषा, आपले बोलणं, कलेची अभिरुची, त्यामधली समृद्धी ही सगळी सुसंस्कृत व्यक्ती आणि समाजाची असलेली आपल्याला दिसून येतात। आता या लक्षणांचा जर अभाव आपल्याकडे असेल तर त्या समाजाला आपण असंस्कृत समाज असं म्हणतो आणि म्हणून संस्कृतीचं जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, रक्षण केलं पाहिजे आणि हे सगळं करत असताना शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही। यासाठी भौतिक, सामाजिक, आध्यात्मिक या 3 पातळ्यांचा विचार प्रामुख्यानं शालेय स्तरावरती होणं गरजेचं आहे। संस्कृती आणि शिक्षण हा यांचा दोन्हींचाही जवळचा संबंध आहे, कारण संस्कृतीचं रक्षण आणि संक्रमण हे मुख्य कार्य मुलांपर्यंत पोहोचवण्याचं जर कुणी काम करत असेल ते शिक्षण करतं किंवा शिक्षक करतात आणि म्हणून मुलांच्या मनावरील संस्कृतीची जी मूल्य आहेत ती जतन करणं शाळेची सुद्धा काय आहेत, कर्तव्य आहे। आणि म्हणून शाळेतील सर्वांमध्ये या ज्या आंतरक्रिया घडत असतात या आंतरक्रियांमधूनच विद्यार्थ्यांची एक चांगली जडणघडण आपल्याला झालेली दिसून येते आणि या सगळ्या जडणघडणीत संस्कृतीचा फार मोठा वाटा आपल्याला असलेला दिसून येतो। अनिष्ट रूढी, परंपरा या शिक्षणाद्वारेच नष्ट झालेल्या आपल्याला दिसून येतात। उदाहरणार्थ विधवा लहानपणीच लग्न करणं किंवा विधवा झाल्यानंतर तिला एक वेगळ्या प्रकारचं अमानुष अशा प्रकारचं जीवन जगायला देणं, तर ह्या सगळ्या गोष्टी या संस्कृतीमध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी या शिक्षणानं प्रभाव पाडला आणि त्या सगळ्या अनिष्ट रूढी आज आपण बंद केलेल्या आहेत। दुसरं आहे की संस्कृतीचं रक्षण, जतन, संवर्धन हे शिक्षणामुळे होत असतं आणि म्हणून विद्यार्थ्याच्या संस्कृतीचा परिचय त्यातून होत असतो, कारण हा विद्यार्थी जो आहे तो तुमचा कोण आहे, प्रतिनिधी आहे त्या समाजाचा, त्या संस्कृतीचा आणि म्हणून या ठिकाणी संस्कृतीच्या विविध अंगांचा अभ्यास जर केला तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची पातळी निश्चितपणाने वाढते।
अध्ययन आणि संस्कृती द्विमार्गी प्रक्रिया आहे. कारण अध्ययन संस्कृतीवर प्रभाव पाडते आणि संस्कृती ही अध्ययनावरती प्रभाव पाडते. समाजाची सांस्कृतिक मूल्ये जसजशी वाढत गेली तसेच शिक्षक आणि विद्यार्थी हे सुद्धा घटक बदलत झाले. बदलत गेले. कारण काय म्हणतो की पूर्वी आपण शिक्षकांना गुरु असं म्हटलं जातो, आज आपण त्यांना सर किंवा मॅडम असं या ठिकाणी म्हणत असतो. म्हणून समाजाच्या मूल्यांचे प्रतिबिंब हे संस्कृतीमध्ये दिसतं. शाळेचं जतन केलं जातं म्हणून अध्ययनावरती संस्कृतीचा एक चांगला मोठा प्रभाव आपल्याला पडलेला दिसून येतो. समाजात अनेक चांगल्या बाबी घडलेल्या आहेत, अनेक वाईट बाबीही घडतात. पण संस्कृतीद्वारे ह्या वाईट गोष्टी जवळजवळ नष्ट करण्याचं काम हे ज्या चांगल्या व्यक्ती आहेत, महान व्यक्ती आहेत, त्यांनी केलेलं आहे. मोलाचं सहकार्य त्यांनी दिलेलं आहे आणि चांगल्या बाबीचं जतन केल्यानं अध्ययनार्थ्यांमध्ये फार मोठा या ठिकाणी परिणाम होतो, चांगला त्याला फायदा होतो, एक चांगलं जीवनमान त्याचं या ठिकाणी उंचावतं आणि या ठिकाणी तुमची संस्कृती अधिक मोठं करण्यामध्ये फार मोठं योगदान अध्ययनाद्वारे तो विद्यार्थी तुम्हाला करत असतो. संस्कृती, समाज, शाळा सर्वांचाच अध्ययनावरती एक चांगला प्रभाव पाडण्यासाठी शिक्षकांनी सतत प्रयत्न केले पाहिजेत. कारण संस्कृती आणि समाज या घटकामुळे अध्ययनामध्ये आपल्याला सुधारणा करता येते आणि एक चांगला सुसंस्कृत नागरिक समाजाला आपण देऊ शकतो. आपण मगाशी बघितलं की काही वेळेला आपल्याला समाज आणि समाजामधले जे नीती नियम आहेत किंवा काही वेळेला हे जे आपल्याला संस्कार आहेत हे आपल्याला बदलावे लागतात. जी संस्कृती आहे त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. का लागतो तर समाजाच्या गरजा ह्या शिक्षणामधून पूर्ण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची ध्येये, उद्दिष्टे ही समाजाच्या गरजेनुसार आपण बदलती ठेवलेली आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला घेता येईल की प्राचीन शिक्षण पद्धतीमध्ये काय ध्येय होती तर आत्मसाक्षात्कार, मोक्षप्राप्ती ही ध्येय होती. तर मध्ययुगीन कालखंडामध्ये काही सम्राट राजे होऊन गेले, त्या पद्धतीनं त्यांनी काय केलेला आहे तो अभ्यासक्रम आपल्याला असलेला दिसून येतो. कारण या ठिकाणी धर्माची स्थापना वेगवेगळ्या या ठिकाणी आपल्याला मध्ययुगीन काळामध्ये झालेली दिसते. आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये कोविड-19च्या जो आज आपल्याला दिसतो आहे एक प्रभाव, तर त्यामुळे सुद्धा या शिक्षण संकल्पनेमध्ये आज आपल्याला बदल झाला. म्हणजे अध्ययनामध्ये आपण वेगळा बदल या ठिकाणी काय घडला तर ऑनलाईन टीचिंग सुरू झालं, व्हिडिओ सुरू झाले, अजून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मार्गाने आपण शिक्षण देऊ लागलो. म्हणजे निश्चितपणानं आपल्याला बदल करावा लागला. कारण सामाजिक परिस्थिती बदलली की शिक्षणामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आणि संस्कृतीमध्ये जीवन जगण्यासाठी चांगल्या गोष्टींची आवश्यकता असते. मगाशी जसं आपण म्हणलं की स म्हणजे चांगली एखादी भावना आणि कृ म्हणजे कृती. तर चांगली कृती करणं, चांगलं राहणीमान देणं, त्याचबरोबर एखाद्या संस्कृतीचं विशेष काहीतरी गुण असतात बघा. केशभूषा असेल, वेशभूषा असेल, त्यांचं राहणीमान असेल, बोलणं असेल, आचार विचार असतील, या सगळ्यांमध्ये तिथल्या भौगोलिक आणि वैज्ञानिक परिस्थितीचा किंवा प्रगतीचा आपल्याला काय होतो त्या ठिकाणी ओळख होते आणि त्या ठिकाणी त्याचा परिणाम शिक्षणावर ते झालेला दिसून येतो. ही जी संस्कृतीची वैशिष्ट्ये ही समाजावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ हडप्पा संस्कृती, हिंदू संस्कृती, आर्य संस्कृती ह्या ज्या संस्कृती पूर्वी होऊन गेलेल्या आहेत बघा, त्या काळातल्या शिक्षणावरती त्याचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. आणि म्हणून संस्कृती म्हणजे मानसिक उन्नतीचा दर्शक होय. एक आदर्श वर्तन पद्धत या ठिकाणी म्हटलेला आहे. आदर्श वर्तन पद्धतीमध्ये नेहमीच बदल होतात. मानवांमध्ये सृष्टीचं रूप बदलण्याची क्षमता आहे, ताकद आहे, धाडस आहे आणि हे आपलं जीवन सुकर करण्यासाठी मानवाच्या बुद्धीने जे प्रयत्न केलेले आहेत त्या सर्वांच्या प्रयत्नांचा समावेश या संस्कृतीमध्ये होतो. आणि म्हणून संस्कृती म्हणजे सुसंस्कार आणि परंपरा यांचा परिपाक होय. संस्कार व परंपरा शिक्षणामधून पुढे नेत असतो. हा परंपरा पुढे नेण्याचे अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ कशा पद्धतीने नेऊ शकतो आपण ह्या ज्या संस्कृती ज्या आहेत तर सण आहे, काही उत्सव आहे, या ठिकाणी समारंभ आहे, काही रूढी आहेत, काही परंपरा आहेत आणि या सगळ्यांमुळे आपण काय करतो ही परंपरा पुढे नेण्यासाठी समाज आणि संस्कृती यांचाच या ठिकाणी मोलाचा हातभार आपल्याला लागतो. आणि ही सगळी जर वैशिष्ट्ये न्यायची असेल तर आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा सुद्धा आधार घ्यावा लागतो. त्यातूनही संस्कृतीचं दर्शन होतं. उदाहरणार्थ इतिहासामधून आपल्याला दिसून येतं बघा की दुसरं तिसरं आपल्याला इतिहास म्हणजे काही नाही तर त्या संस्कृतीचं दर्शन घडवण्याची ताकद इतिहास विषयामध्ये आहे. घडून गेलेल्या घटनांचा सुद्धा कालक्रम आपल्याला इतिहास सांगत असतो. म्हणजे पूर्वी संस्कृती भारताची काय होती, प्रत्येक जण सांगतं की भारताची संस्कृती म्हणजे फार मोठी आहे, अतिप्राचीन आहे आणि हे सगळं जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला इतिहासामध्ये या गोष्टी मिळतात. त्याचबरोबर समाजातल्या ज्या काही समजुती आहेत, मूल्य आहेत, मानदंड आहेत, जीवनाची गृहीतका आहेत यांचा सुद्धा या संस्कृतीमध्ये समावेश होतो. संस्कृतीमध्ये सर्व प्रकारच्या श्रद्धा, कला, नीती नियम, रूढी, परंपरा
या सगळ्यांचा समावेश या संस्कृतीमध्ये होतो. संस्कृतीची 2 रूपं आहेत. डोळ्यांना जाणवणारी संस्कृती आणि दुसरी ज्ञानेंद्रियांना जाणवणारी संस्कृती. तर डोळ्यांना दिसणारी संस्कृती कोणती आहे? तर आपल्या भारतातली काही मंदिरं आहेत, वस्तू संग्रहालय आहेत, वेगवेगळी घरं आहेत, वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही वेगवेगळे गड आहेत, किल्ले आहेत, हे सगळं तुम्हाला काय होतं की डोळ्याला दिसते ती संस्कृती आहे. त्याचबरोबर ज्ञानेंद्रियांना दिसणारी जाणवणारी कुठली संस्कृती आहे? तर पाप, पुण्य, योग्य, अयोग्य, जीवन जगण्यासाठी ठरवून दिलेली नियमावली, ही जी सगळी आहे ती काय आहे? तुम्हाला ही ज्ञानेंद्रियांना दिसणारी जाणवणारी ही संस्कृती आहे. आणि शेवटचा मुद्दा आपण बघूया की संस्कृतीची 3 अंग आहेत: भूमी, लोक, भाषा व साहित्य. आणि यामधून खऱ्या अर्थानं संस्कृती ही प्रत्येक मानवावरती प्रतिबिंबित होत असते. संस्कृतीमध्ये संस्कार प्रतिबिंब होत असतात आणि म्हणून संस्कृती ही मानवाच्या देह, शरीर, मन आणि बुद्धी यावरती संस्कार करून बदल घडवून आणत असते. आणि आत्ताच्या तासाला आपण जर बघितलं की समाज हा घटक आणि संस्कृती हा घटक अध्ययनावरती कशा पद्धतीनं प्रभाव पाडतो याचा आपण सविस्तर असा अभ्यास या ठिकाणी केलेला